नमस्कार माझा. तर अनेक विषय घेतात त्यामधलाच हा एक जिबू सिम्बॉल विषय आहे. तर ह्याचे उपायांसाठी हा खूप चांगला विषय आहे. सिम्बॉल पण ह्याचे लागू पडतात. तर सर तुम्हाला मी विनंती करते की तुम्ही सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. आपले सर्व सभासद त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. दळवी साहेब आहेत, कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, चव्हाण मॅडमांनी स्वागत केलेलं आहे, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. मुकेश भाऊ आहेत, त्याच्यानंतर दळवी साहेब आलेले नाही दिसत, पण दळवी साहेबांचं स्वागत आहे. शिंदे साहेब आहेत, सगळ्यांचं स्वागत आहे. इत्यादी अन्य सर्व आदरणीय व्यक्तींचं, सभासदांचं स्वागत आहे. आता आपण मला वाटतं 71वे कार्ड आजपासून सुरू करणार आहोत. तर आता कार्ड आहेत टोटल 88. आता साधारणतः 3 क्लास आपले होतील. त्याच्यामध्ये संपूर्णपणे तुम्हाला जे काही मार्गदर्शन हवं असेल तर ते मार्गदर्शन तुम्हाला पूर्णपणे केलं जाईल. कृपया कोणी आता कार्ड घेऊ नका. कार्डामध्ये थोडीशी तफावत चाललेली आहे. तर जमलं तर मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट कार्ड पाठवेन. ठीक आहे, मग तुम्ही ती जेरॉक्स करून घ्या. एनिवे, आणखी काही प्रश्न असतील अगोदरच्या क्लासचे तर तुम्ही विचारून घ्या. आता एक एक कार्ड सांगून त्याच्यामध्ये मांडून त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. आणि ते सिम्बॉल काय काम करतं, कशासाठी वापरायचं असतं, कशा रीतीने त्याचा वापर करायचा असतो, आणि खरोखर बऱ्याच लोकांना त्या सिम्बॉलचा म्हणजे निशाणीचा जो आहे तो अनुभव चांगल्यापैकी येत आलेला आहे, मिळत आहे. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा त्याचा वापर करावा आणि चांगल्यापैकी तुमच्या जे काही जातक असतील त्यांना चांगला अनुभव येऊ दे, त्यांना सजेशन करा. ही दैवी विद्या आहे, त्याचा पूर्णपणे चांगल्यापैकी वापर केला पाहिजे. आता बघितलं तर आपण अनेक ठिकाणी जिबू कार्डचं ज्यामध्ये मराठीमध्ये काही व्याख्याने उपलब्ध नाही आहेत, तरी सुद्धा आपण एक चांगल्यापैकी व्याख्यान देऊन तुम्हाला अतिशय चांगल्यापैकी ज्याला आपण म्हणतो प्रेडिक्शन कसं करायचं याबद्दल आपल्याला शिकवलं जाणार आहे. तरी कृपया आता आपण मुकेश भाऊ कार्ड लावा आणि सगळ्यांना आतमध्ये घेत राहा, कारण का की आता हे सगळे इथे दिसत आहेत. एक होय सर. कार्ड लावा. बापरे. बर, आता हे जे कार्ड आहे, मॅडम कुठलं कार्ड लावलं ते? सेरेनिटी, शांतता, सेरेनिटी. मला ऐकू दिसत येते नाही ना? बरोबर कार्ड. हा हा, हो हो, सेरेनिटी. हा, SERENITY. होय, सेरेनिटी म्हणजे शांतता. हा. आता बघा हे जे चिन्ह आहे त्या ह्याच्यामध्ये, तर तुम्ही बघितलं तर हे चिन्ह कसं दिसतंय तुम्हाला? हे थोडस राहू ग्रह आहे त्याच्या संदर्भामध्ये हे सिम्बॉल तुम्हाला आढळतंय. आता ह्याच्यावरती मुळामध्ये सेरेनिटी हा जो भाग आहे तो शांतता. आता जातक आपल्याकडे आल्यानंतर तुम्हाला त्याला काय सांगायचं आहे किंवा त्याने ह्या कार्डाची निवड केली तर त्याला कसं रीतीने तुम्हाला सजेस्ट करायचं आहे त्याचं पहिल्यांदा जाणून घ्या तुम्ही. याचा रंग आहे पिवळा आणि ADUASDOO हा त्याचा फ्रेंच वर्ड आहे. तर त्या ह्याच्यामध्ये जिबूचं ट्रान्सलेशन आहे ते. दुसरी गोष्ट की जेम स्टोन जो आहे तो अमेथिस्ट आहे आणि ह्याचा अंमल जो आहे तो कानावरती आहे. तर थोडस हे चिन्ह तुम्हाला कानाच्या आकाराचं पण तिथे पाहू शकतो. आणि अशा वेळेला त्या चिन्हामध्ये काय दिसतं किंवा त्याच्याबद्दल कशा तऱ्हेचा भाग आपल्याला विश्लेषण करायचं आहे, तर त्यातून तुम्हाला हे जे चिन्ह आहे हे शांततेचं प्रतीक आहे. त्याला प्रतीक म्हणूया आपण. मग ते शांततेचं प्रतीक काय करतं, तर जातक जेव्हा एखादा आपल्याकडे आलेला आहे आणि तो अशांत आहे, हल्लीच्या बरेचशा तक्रारी ज्या आहेत त्या अशा तक्रारी आहेत की मानसिक स्थिती ही चांगली नसल्यामुळे मनामध्ये बराचसा गोंधळ चाललेला असतो. अशा वेळेला तुम्हाला हे जे काही क्रिस्टल आहे किंवा हे सिम्बॉल आहे तर त्याचा उपयोग जो आहे तो फार चांगल्यापैकी होतो. कारण का की हल्लीच्या याच्यामध्ये तुमच्याकडे जेव्हा एखादी व्यक्ती ज्योतिष विचारायला येते, प्रश्न विचारायला येते, त्यावेळेला त्याच्याकडून हा सिम्बॉल आला आणि तो म्हणतो की मी बेचैन आहे. आता याच्यामध्ये 2 प्रकार मी वारंवार सांगतो. एक तर त्याने निवडलेलं कार्ड किंवा तुम्ही त्याने तुम्हाला प्रश्न सांगितला की मी अपसेट आहे आणि अशा ह्याच्यावरती अपसेट असल्यावर त्याला काय गरज आहे, तर त्याला शांततेची आवश्यकता आहे. आता ही शांततेची आवश्यकता कशी मिळेल त्याला, तर ह्या चिन्हावरून तुम्हाला सांगता येईल.
की खरोखर तुला त्या ह्याच्यातून हे चिन्ह जर वापरलं तर तुला त्या ठिकाणी अतिशय चांगल्यापैकी यश मिळू शकेल असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणजेच काय की त्याचं जे यश आहे ते कुठल्या याच्यावरती आहे, क्रिस्टलवरती, तर ते अमेथिस्ट वरती आहे. अमेथिस्ट हा जो आहे सर्वसाधारण जे रत्न आहे, ज्याला आपण म्हणतो की रत्न म्हणा किंवा क्रिस्टल म्हणा, त्या अमेथिस्ट मध्ये दोन पार्ट आहेत. एक ऍपोफोलाइट मध्ये पण येतो, एक क्रिस्टल सुद्धा येतो, पण इट इज नॉट ऑर्डिनरी, इट इज अ स्पेशल. मग आता अशा वेळेला अमेथिस्ट वापरल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जे पीस ऑफ लाईफ ज्याला आपण म्हटलं जातं, तशी तऱ्हेची शांतता जी आहे ती निर्माण होते. आजचं जीवन जे आहे ते बरंचसं गोंधळलेलं आहे, कारण का दिवसेंदिवस जीवन जे आहे ते कठीण होत चाललेलं आहे. आणि त्याच्याकरता म्हणून जातकाच्या जीवनामध्ये जे काही आंदोलन होत असतात, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक तर असं केलं पाहिजे की त्यामध्ये पीसफुल लाईफ जगण्यासाठी जो प्रयत्न असतो ते हे कार्ड सुचवतं. मग अशा वेळेला तुम्ही या कार्डाचा वापर करायचा कसा करायचा, तर हे कार्ड तुम्ही झेरॉक्स करून त्याच्यावरती जर फोटो फ्रेम केली तर आवश्यकतेनुसार तुम्हाला जे काही मानसिक गोंधळ सुरू असेल, मेडिटेशनचं हे कार्ड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एखादं शांतता प्रिय ठिकाण असेल किंवा तुम्हाला निद्रा चांगली यायची असेल, घरामध्ये शांतता हवी असेल, तर त्या ठिकाणी निश्चितच ह्या कार्डाचा उपयोग तुम्ही करू शकता आणि तुमच्या जातकाला पण सांगू शकता. कारण आजचं जीवन जे एवढं कठीण झालेलं आहे की क्षणाक्षणामध्ये घरामध्ये वाद होतात आणि मनशांती बिघडते, धावपळीचं जीवन झालेलं आहे. त्याच्यामुळे हे कार्ड तुम्हाला अतिशय चांगल्यापैकी उपयोगात येईल. गॉट इट. अमेथिस्ट क्रिस्टल आहे. त्याच्यानंतर त्याचा जो काही भाग आहे तो कानावरती सांगितलेला आहे. आणि मॅडम, कुबल मॅडम, तुम्हाला आणखी काय सांगायचं आहे का? नाही सर, सांगितलं ना तुम्ही, बरोबर आहे ना. म्हणजे आज सगळेच असं हरी म्हणजे रश मध्ये घाईघाईत सगळे काम आणि सगळं गोंधळलेलं म्हणजे जीवन झालंय. तर त्याच्यासाठी हे कार्ड वापरलं की म्हणजे शांत तो जातक किंवा ती व्यक्ती पण शांत होते आणि मग शांत झाल्यामुळं योग्य निर्णय घेऊन म्हणजे योग्य कृती पण घडवली जाते, असं पण आपण म्हणू शकतो ना. म्हणजे खरंय, खरंय, खरंय. म्हणून म्हणजे ह्या सध्याच्या लाईफस्टाईल मध्ये हे कार्ड मला तर वाटतं प्रत्येकानेच वापरायला हवंय. म्हणजे हो, शांतता भरपूर काही हा, गोष्टी हो सांगून ना, जाते. जाते. हा, आणि सायलेंट. मानसिक पण शांतता हवी आणि सगळीच म्हणजे सगळं सगळ्यांचं जीवन असं कॉम्पिटिटिव्ह धकाधकीचं आणि खूप म्हणजे उठल्यापासून तर झोपेपर्यंत सगळे स्टुडंट म्हणा, आपण पालक म्हणा, सगळे घाई 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 घाईतच असतात. म्हणजे तर छान, ठीक आहे. म्हणजे सगळं सांगितलंय तुम्ही आणि चांगलं पण आहे. ज्याला जे शक्य असेल त्यांनी ते वापरावं. कार्डचा तर सिम्बॉल काढून आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर येलो कलर सांगितलाय, जास्तीत जास्त त्या कलरचा वापर करू शकतो. हम्म. अमेथिस्ट क्रिस्टल पण ते जसं फारसं असं इतकं महाग पण नाहीये, ते पण यूज करू शकतो. म्हणजे जे हा, जो जे 200 रुपये अफोर्ड किलो आहे. करेल, हा, त्याप्रमाणे. हो हो हो. 200 रुपये किलो आहे. हा हा, तेच ना. तर पुण्यामध्ये जी मंडळी असतील ना, तर मी बिहानीला फोन केला होता. तो अच्छा. बिहानीचं दुकान आहे, तो बरचसं स्वस्त सामान क्रिस्टलचं वगैरे विकतो. तर ज्याला पुण्यामध्ये पाहिजे असेल त्यांनी तिथे जाऊन संपर्क करावा. ओके त्याच्याबद्दल आणखी सर, काही बोलत नाही. चालेल, काय मला काय थँक्यू. मार्केटिंग करायचं नाही. हो. ठीक तो आहे. काय चुकीचा समज होतो. आणि माझं नाव काय सांगू नका. म्हणजे कमिशन काय मला मिळणार नाही. बरं, ठीक आहे. आता चालेल. हा जे कार्ड झालं, त्याच्यानंतर आपल्याला सिम्प्लिफाय नावाचं एक कार्ड आहे, तर ते तर लावा कुणाला मुकेश काही भाऊ. हा, विचारायचं नाहीये का? विचारायचं असेल तर विचारा. 73 नंबरचं कार्ड नंतर लावू. हा, 72चं लावलं ना, बरोबर. हा. आता प्रश्न हे आहे पहा. कोणाचा काहीतरी तर मी प्रश्न विचारू का का असेल जरा? तर विचार. तर मी विचारू का? हा, विचारा. हा, तर आता जे आपण 71वं कार्ड पाहिले ना, ते हम्म, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की मनाची शांतता किंवा मन हम्म, एकाग्र करून निर्णय घेणे. हम्म, तर मला मला असं विचारायचं की अलीकडे असे बरेच घटना घडतात की हम्म, हम्म, लग्न झाल्या झाल्या सेपरेशन मध्ये मुलं राहतात आणि मग हम्म, पुन्हा घरात जर एखादं अपत्य वगैरे असेल आणि वैवाहिक जीवनाची एक तड लागलेली असते, अशा हम्म, वेळेला पुन्हा काय करावं या गोंधळात मुलं असतात. तर हम्म, अशा वेळी हे कार्ड त्यांना प्रॉपर गायडन्स देऊ शकतं का, की आपण पुन्हा आपल्या जीवनाची घडी बसवावी, की आहे त्या जीवनामध्ये अध्यात्मामध्ये हे करून चांगलं राहावं, अशा काही स्वरूपाचा मार्ग ह्या कार्डातून मिळतो का, मिळेल का?
हो, आता भाग असा आहे मॅडम, मी तुम्हाला सांगतो, आपण टेरो शिकलो होतो ना, हो. तर एक शांतता अशी होती की वादळापूर्वीची शांतता हा. आणि एक वादळ झाल्यानंतरची शांतता. दोन शांतता वेगवेगळ्या असतात. हा. जातकाच्या जीवनामध्ये यदा कदाचित अशा काही गोष्टी घडत असतील किंवा घडून गेल्या असतील, द्या. त्यावेळेला त्यांनी जर तक्रार आपल्याकडे केली आणि सांगितलं की माझ्या जीवनामध्ये असं असं झालेलं आहे, तर हा. अशा वेळेला तुम्ही त्या ठिकाणी त्याला सल्ला देऊ शकता की बाबा रे, आता तू थोडे दिवस शांत राहा, त्याच्यानंतर तुझ्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील. आता ते चांगले दिवस येण्याकरता जो काही तुम्ही पाठ सांगणार आहात, तर त्यावेळेला तुम्हाला ऑप्शन नावाचं एक कार्ड असतं, प्रोसिजर आहे तो ऑप्शन कार्ड. मग आता मी किती वेळ शांत बसू आणि त्याच्यानंतर मी सुरुवात करू, असं जर विचारलं कोणीतरी आपल्याला, तर आलेल्या कार्डावरती अवलंबून आहे की तुम्हाला येणारी संधी ही कुठल्या स्वरूपाची, आणि कार्ड जर योग्य असेल तर अशा प्रकारचं कार्ड तुम्ही घ्या. जेव्हा सोबत बाळगा, जर तुम्ही अपयशी असाल तर त्यावेळेला ह्या कार्डाचा वापर करून नंतर तुम्ही त्याच्यावरती तुमचा विजय संपादन करू शकता. पण आत्ता शांत राहा आणि शांततेची आवश्यकता असणे हा एक भाग आहे. मी थोडस तुम्हाला उदाहरण सांगतो मॅडम, की IIT जी आपली भारतीय संस्था आहे, तर त्या भारतीय संस्थेमध्ये आता जी काही मुलं पास झाल्यात इंजिनिअरिंगची, ती ME झालेली आहेत, MS झालेली आहेत, त्याच्यानंतर BE झालेले आहेत, अशा लोकांना 29% लोकांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. किती? शिक्षित 29% लोक आहेत की ज्यांना कमीत कमी 40 लाख रुपये खर्च करून शिक्षण घेतलंय, तरी सुद्धा नोकऱ्या मिळत नाही, कारण त्यांना कॅम्पस झाले नाही यावेळेला. सॉरी. तर अशा वेळेला अशी व्यक्ती जर असेल तर त्याला आपण धीर देऊ शकतो. आणि आता पुढचा काळ सुद्धा असाच येणार आहे की अतिशय कठीण परिस्थितीमध्ये माणसाला जावं लागेल. आता एक 1.5 तासापूर्वी एक मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. एक आमची आर्टिस्ट मुलगी होती, तिचा फोन आला होता. तर ती हे करते, रेकॉर्डिंग करते, ज्याला आपण म्हणतो की ती व्हॉइस देते. म्हणजे त्या ह्याच्यावरती तिला किती पैसे मिळायला हवेत, तर तिने 3 डबिंग केलं, 3. तर त्या 3 डबिंगचं एक काळ असा होता की एका डबिंगला आम्हाला 1 तासाला 4,000 रुपये मिळायचे. म्हणजे 3 डबिंग केली तर 12,000 रुपये मिळायला पाहिजे. तर त्या व्यक्तीला फक्त 1,000 रुपये दिले. म्हणजे त्या ठिकाणी आता काम मिळत नाही. शी बिकम व्हेरी मच डिप्रेस. तर त्यावेळेला तिला मी सुझाव केला की आता तू थोडे दिवस थांब, इंडस्ट्री चेंज करावी लागेल, कारण का की आता इंडस्ट्रीमध्ये काम मिळणार नाही. काम आता गेली सगळी, म्हणजे आता एवढे लोक आलेत ना, त्याच्यामुळे इंडस्ट्रीमध्ये काम नाही. तर आता जेव्हा प्रश्न एखाद्याच्या जीवनामध्ये उपस्थित होईल, त्यावेळेला त्याने स्थिर राहावं, शांत राहावं, आणि त्या ह्याच्यामध्ये जे काही कार्ड आहे त्याचा सिम्बॉल वापरला, तोच एक सिम्बॉल आहे, तोच त्याच्यातून मार्ग काढून देऊ शकेल. दुसरा भाग असा आहे की त्या शांततेवरती इलाज काय, तर त्याला ऑप्शन्स कार्ड तुम्ही काढलं आणि त्या ठिकाणी ऑप्शन कार्ड जे असेल ते, त्याची उपासना, त्याचं क्रिस्टल ते सोबत ठेवणं, तर ते त्याचं ऑप्शन आहे. बरे, ओके. हो सर, कळलं सर. थँक्यू सर. थँक्यू. बर, आता सिम्प्लिफाय कार्ड जे आहे मुकेश भाऊ, मॅडम, सिम्पली ना, सिम्प्लिफाय, होय काय सर, सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय ना, बरोबर. हा, हा सिम्प्लिफाय. बरोबर आहे सर. हा हा. आता हे सिम्प्लिफाय कार्ड बघा, तुम्हाला ही दोन, उजवा आणि डावा, तुम्ही जर बघितलं त्याचा आकार कसा आहे, तर त्या ठिकाणी उजवा डावा जो आहे ते जे काही काम केलेलं आहे, म्हणजे त्याचा जो सिम्बॉल आहे तो एकाच तऱ्हेचा आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं त्याचा रंग जो आहे तो ब्ल्यू आहे. कळलं का? ब्ल्यू रंगाचा वापर त्याच्यामध्ये आपल्याला करायला हवा. आणि त्या ह्याच्यामध्ये त्याचं जे कीवर्ड आहे तो KI आहे. KI आणि KEE अशा 2 प्रकारच्या आहेत. दुसरी गोष्ट की लाईट ब्ल्यू त्याचा रंग आहे. आणि चॅलोडॉनी म्हणून एक क्रिस्टल येतं. चॅलोडॉनी हा एक वेगळा त्याचा उच्चार आहे. तो त्याचं स्पेलिंग आहे CHALC. चॅल्सेडोनी सर, चॅल्सेडोनी, मग त्याला ते नाही, CHALCDONY. सीचा लोप होतो, ते हा, चॅलोडेनीचा अच्छा. सीचा लोप होतो. हा, तर त्या ठिकाणी बॉडी जी आहे ती अंगठ्यावरती त्याचा येतो, अंमल येतो. तर तशा तऱ्हेचं क्रिस्टल जे आहे ते तुम्ही लिहून घ्या, तो वापरा. मी स्पेलिंग सांगतो, CHALCEDONY. चॅलोडेनी म्हणून क्रिस्टल येतं. तर ते तुम्हाला नेटवरती सर्च केल्यानंतर त्याचा सिंपल हे आकार मिळेल.
मी तुम्हाला पाहिजे तर त्याची जी काही हे आहे PDF पण पाठवून देईल, कळलं? आणि त्याचा अंगठ्यावरती अंमल आहे. दुसरी गोष्ट की ह्याचा मुख्य हे जो काय आहे, तर त्या ठिकाणी एखादी गोष्ट सोपी करून सांगणे, ती सोपी करणे. आता सोपे म्हणजे काय, त्याचं पहिल्यांदा व्यवस्थित उत्तर ऐकून घ्या. एखादं काम आपलं होत नसेल, निर्णय लागत नसेल, तर त्याच्यातून एखादी गोष्ट साध्य करायची असेल, त्यावेळेला तुम्हाला ह्या कार्डाचा वापर करायचा आहे. आणि जे जे काम जे आहे ते आपल्याला इझी राहावं आणि अतिशय कमी कष्टामध्ये पूर्ण व्हावं अशी जर आपली इच्छा असेल, तर त्यावेळेला तुम्ही ह्या सिम्बॉलचा वापर करू शकता. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये, जसं आता एखादी ऍडमिशन आहे, एखादं शिक्षण आहे, एखादं ज्ञान आहे, एखादं विज्ञान आहे, एखादा स्टडी आहे, एखादी नोकरी आहे, किंवा एखाद्या कुठलाही प्रसंग आला तर त्याच्याकडून सोपं जावं, म्हणजे ते त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेच्या अडचणी येऊ नयेत अशा तऱ्हेचा भाग याच्यामध्ये दर्शवलेला आहे. बऱ्याच वेळेला हे जे सिम्बॉल आहे, हे सिम्बॉल तुम्ही जर पाहिलं तर अनेक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं, जे लोक जिबूचा अभ्यास करतात त्या. आता हे सिम्बॉल स्पेशली का कशासाठी वापरतात त्याचं एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो, की एखाद्याच्या व्यवसायामध्ये जास्ती दगदग होऊ नये, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या व्हाव्यात, सगळी कामं सोपी व्हावी, सरकारी कामं जी असतील त्याच्यामध्ये सहजतेने ते काम पूर्ण व्हावं आणि ती क्लिअरिटी आणि माझ्या मनामध्ये जो काही भाग आहे तो पूर्णपणे सिम्प्लिफाय व्हावा, ॲबल टू सिम्प्लिफाय, आणि ऑल प्रॉब्लेम जे आहेत ते माझे मुक्त व्हावे, म्हणजे माझ्या कुठल्याही शंका समाधान जे आहेत त्याच्यातून समाधान मिळावं आणि कुठल्याही तऱ्हेच्या प्रॉब्लेम मध्ये मला तिथे त्रास होऊ नये, प्रॉब्लेम उपस्थित राहू नये, असं आहे, उपस्थित होऊ नये, कळलं? अशा तऱ्हेचा भाग सांगितलेला आहे. म्हणजे हे जे सिम्बॉल आहे हे एकदम पॉझिटिव्ह आहे, म्हणजे त्याच्या रीतीने तुम्ही सगळ्या गोष्टी या सुरळीत होणे याच्याकरता म्हणून हे कार्ड आपल्याला वापरायचं आहे. हे 72 नंबरचं कार्ड आहे. आता ह्याच्यावरती जे काही क्रिस्टल सांगितलेलं आहे तुम्हाला, ते क्रिस्टल जे आहे त्याचं स्पेलिंग जे आहे ते थोडंसं लिहून घेतलेलं आहे, पण त्याचा उच्चार जो आहे तो त्याच्यामध्ये चा लोप होतो आणि सल्सेडॉनी असा त्याचा भाग आहे आणि अंगठ्यावरती त्याचा अंमल आहे. आणि तुम्ही म्हणाल की अंगठ्यावरती काय हे करायचं वगैरे वगैरे, असं काही नाही, तर ते फक्त एक त्यांनी विचार केलेला आहे तशा बाबतीत. आता ह्यामध्ये दुसरा भाग असा आहे की अशा ह्या क्रिस्टलचं तुम्हाला एंजल सुद्धा मिळतं. आता एंजल्सचा स्टडी मी पुढच्या महिन्यामध्ये घेईन, त्यावेळेला आणखी इत्यादी माहिती पण सांगेन. एंजल्स फार इंटरेस्टिंग आहे आणि हे जे जिबोचं सिम्बॉल आहे तर ते सिम्बॉल एंजल्स वरती जास्तीत जास्त कार्यरत होतं, म्हणून एंजल्सचा जो तुम्ही वापर केला तरी सुद्धा हरकत नाही. आणि प्रत्येक वेळेला आपण जेव्हा सांगतो की एक मायकल आहे, 2 गार्डियन आहेत, कमीत कमी 3 एंजल्स तरी असावे असा हा नियम आहे, कळलं का? ओके. बस. चर्चा करूया आपण तर हे सगळ्यांनी. कोर्ट कचेरी आपलं कुबल मॅडम मला काय बोलायचं आहे? नाही सर, सांगितलं ना आता तुम्ही, सगळंच सांगितलं, व्यवस्थित पण सांगितलं. म्हणजे कोणाला काही कन्फ्युजन पण असेल, आपण म्हणतो ना क्लटर्स असतात म्हणजे आयुष्यात काही, आणि तुम्ही तर सांगितलंच ना की एखादं अवघड पण काम असेल पण ते पण सोपं व्हावं, म्हणजे आपल्याला कुठेतरी वाटतं ना, अरे हे होईल की नाही, असं थोडस मनात पण हे असेल तर आपण हे कार्ड पण वापरू शकतो ना, म्हणजे हो, जेणेकरून की आपल्याला जे काम आपल्याला करायचंय ते सुरळीत आणि सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर म्हणजे व्हावं, म्हणून पण वापरता येईल ना. हा, आणि ते 73. क्रिस्टल तर सांगितलं. हा. येस येस आणि येस मॅडम. आणि ते कलर पण आपण वापरू शकतो, म्हणजे लाईट ब्ल्यू कलर हो हो मॅक्झिमम समजा त्यावेळेस. आणि हो, तो काय चाल्सेडोनी काय त्याचा उच्चार तुम्ही येस म्हणताय, येस. तर हा, ते तो फ्रेंच क्रिस्टल. हा. ऍक्च्युली फ्रेंच हा. आहे. हा नाही, कारण ते क्रिस्टल आम्ही अजून बघितलं पण नाहीये, बघूया आता ते गुगलवर टाकलं की सापडेल. हम्म. आणि जास्तीत जास्त एंजल्स तर जवळजवळ सगळेच मिळत आहेत ह्याचे, म्हणजे ते दिसतात हो हो, गुगलवर मात्र. आणि येस ते येस. छान पण वाटतात. आता जर पैसे थोडे खर्च करायचेच आहे, आता ह्यांना सगळ्यांना ज्यांनी नाही, कार्ड नाही स्वस्त आहे घेतले. एंजल. हो. एंजल स्वस्त आहे मॅडम, असं काही नाही नाही, नाही, हो 300 स्वस्त रुपयामध्ये एंजल्स आहेतच. मिळतात. पण आता ह्या लोकांनी समजा ज्यांनी कार्ड नाही घेतले ना, तर ते कार्डचे पैसे पण ते थोडेसे इकडे एंजलकडे वापरू शकतात, कारण आता तुम्ही सगळ्यांना ते
PDF प्रोव्हाइड करतात ना, त्याच्यावरनं त्यांना कार्ड्स मिळणारच आहेत ना सगळ्यांनाच, म्हणजे हो हो ज्यांनी हो. कार्ड्स घेतले नाही. आणि मग एंजल, आणि ते एंजल खरंच इतके छान वाटतात, म्हणजे मला तर स्वतःला खूपच, म्हणजे ते एंजल म्हणजे काय अक्षरशः खरंच म्हणजे ते काय देवदूत म्हणतो ना आपण मराठीतनं, म्हणजे ते बरोबर. आपल्याला आहे, म्हणजे आपली मनाचीच उभारी एवढी वाढते की जवळजवळ 50 ते 60% प्रॉब्लेम तो एंजल आपल्याजवळ असल्यावरच म्हणजे हे होऊन जातं. म्हणजे खूप मला तर खूपच, आणि सगळ्यांना अनुभव असेल, आणि मी परत परत सगळ्यांना तेच सांगते, परत सगळ्यांनी ह्याचा अभ्यास करा आणि अगदी निश्चिंतपणे ते वापरा. त्याचा रिझल्ट 100% येतोच येतो. बस एवढंच मला सांगायचं सर. भिडे मॅडम बोला, काय बोलायचं तुम्हाला, विचारायचं आहे? नमस्कार. मला असं नमस्ते. विचारायचं होतं की आपण जे कार्ड वापरतो त्याच्यासाठी जे स्पेसिफिक क्रिस्टल आहे, तर त्याच क्रिस्टलचे ते कार्ड वापरताना 3 एंजल्स वापरायचे का? नाही, आता क्रिस्टल असं रफ तुम्हाला घरात ठेवायचे असेल तरी सुद्धा पर्टिक्युलर क्रिस्टल ठेवायचे, पण एंजल्स अच्छा जे आहेत तर ते एंजल्स त्याच क्रिस्टलचं तुम्हाला उपलब्ध असेल ह्याच्याबद्दल शंका आहे. कारण का की अच्छा एवढे क्रिस्टल्स आहेत तर तेवढ्या क्रिस्टलची एंजल्स बाजारामध्ये उपलब्ध नाहीत. आणि अच्छा तुम्हाला मेक टू ऑर्डर करायची असेल तर मग तुम्हाला त्या एंजल्स वाल्याला सांगावं लागेल की मला ह्या क्रिस्टलचं एंजल्स हवंय म्हणून. कळलं? अच्छा. हा, मग मग एंजल्स कोणत्या क्रिस्टलचे वापरायचे? अमेथिस्टचे एंजल सगळ्यात चांगलं आहे. त्याच्यानंतर अनेक क्रिस्टल्स आहेत, मी तुम्हाला लिस्ट पाठवीन, पाहिजे तर त्या लिस्टमध्ये तुम्हाला एंजल्सचे फोटो पाठवीन, ते पर्टिक्युलर एंजल्स तुम्ही ते घेऊ शकता. अच्छा, काय पहिलं धन्यवाद. आम्ही एंजल्स विकायचो 300-350 रुपयाला, अतिशय चांगले एंजल्स विकायचो. आता सगळं अच्छा. बंद टाकलं मी. हा, हा, बोला, कोण विचारतंय धन्यवाद दुसरं? सर. धन्यवाद. राहुल मॅडम बोला. हा सर विचारू. सर बोला. ह्याच्यात कुठल्या ग्रहाचा अंमल आहे? आधी जसं हा. राहू होता तसं हे कुठला ग्रह? नाही नाही, ते राहूचं सिम्बॉल दिसत होतं, त्याच्यामध्ये ग्रहाचा अंमल नाहीये. कळलं का? ओके ओके. हा, ग्रहाचा अंमल नाही. बरं, सोल कार्ड जे आहे बघा, लावा जरा. सोल, आत्मा पुनर्किरण. हा बघा, आता हे कार्ड कसं आहे पहा जरा, थोडस एकदम वेगळं कार्ड दिसतं तुम्हाला. मॅडम तुमचं काय दिसतं का त्याच्यामध्ये तुम्हाला? डार्क ब्ल्यू, डार्क ब्ल्यू कलर आहे हा. येस मॅडम, कार्डाचं नाव काय? सोल री इंटिग्रेशन. सोल री इंटिग्रेशन आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की एखादी गोष्ट, सोल रिइंटिग्रेशन. हा, पुनर्वसन ज्याला आपण म्हणतो, तर त्या ह्याच्यामध्ये जातकाच्या जीवनामध्ये जो काही आत्म्याचा पर्टिक्युलर भाग येतो तो असा सांगितलेला आहे ह्याच्यामध्ये. आणि सोल म्हणजे आत्मा. मग आता त्या ह्याच्यातून सोल जो आहे तर तो डार्क ब्ल्यूचा त्याचा रंग सांगितलेला आहे. आणि क्रिस्टल जे आहे ते क्रिस्टल तुम्हाला त्याच्यातून लॅपिज लाझुली म्हणून एक क्रिस्टल येतं, लॅपिज लाझुली. कळलं का? आणि त्याचा अंमल तो स्पायनल कॉर्ड वरती आहे. बऱ्याच वेळेला ज्यांचं जे काही मणक्याचं दुखणं वगैरे अशी जर काही तक्रार असेल, तर आताच मला 2 दिवसापूर्वी एक तक्रार आली होती की मणक्याचं दुखणं आहे, तर त्यावेळेला त्या मणक्याच्या दुखण्यामध्ये सुद्धा हे तुम्ही क्रिस्टल हे जे आहे ते वापरू शकता. आणि क्रिस्टल तुम्हाला पुण्यामध्ये वगैरे मिळू शकेल, लॅपिजचं किंवा लॅपिजचा स्टोन येतो तो वापरायचा असतो. त्याच्यामध्ये लॅपिजचा स्टोन सुद्धा ब्ल्यू रंगाचा असतो. आणि रिटान नावाचं REETAN आणि RITAN असं त्याचा उच्चार केलेला आहे फ्रेंच मध्ये. तर हे जे आहे, एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला पुनर्वसन करण्यासाठी करायची असेल, आता बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये स्थित्यंतर येतात, बदल होतात, त्याच्यातून त्यांच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या बिघडलेल्या असतात, त्याच्यातून त्याला पुन्हा प्रस्थापित व्हायचं असतं. तर अशा वेळेला तिथे ज्याला आपण म्हणतो, तर त्या ह्याच्यामध्ये रिएस्टॅब्लिशमेंट ज्याला आपण म्हणतो, तर हे जे सिम्बॉल आहे तर त्याचा वापर तुम्ही करू शकता. आता अनेक गोष्टी अशा असतात की काही लोकांना त्यांचे व्यवसाय चेंज करायचे असतात, त्यांचे शिक्षणाच्या ज्या काही भाग आहेत त्या लाईन्स चेंज करायच्या असतात, त्यांचं एज्युकेशन बदल करायचा असतो, त्यांची विद्या किंवा तत्सम काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये बदल करायचा असतो, नोकरीमध्ये बदल करायचा असतो, राहणीमानामध्ये बदल करायचा असतो, विचारांमध्ये बदल करायचा असतो. हा आत्म्याशी रिलेटेड एक जो भाग आहे तो तुम्हाला त्याच्यातून त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जे लाईफ आहे ते एकदम सुंदर रीतीने पुढे जावं आणि चांगला त्याला मार्ग मिळावा, अशा तऱ्हेचा हा सिम्बॉल आहे.
आता एकदा आपण म्हटलं की त्या ह्याच्यामध्ये स्पायनल कॉर्ड हे अतिशय महत्वाचा जो आपल्या शरीरातला भाग आहे, तर त्या ठिकाणी जेव्हा आपण तटस्थ उभं राहतो त्यावेळेला आपली वाटचाल असते, तर ती चांगल्या रीतीने व्हावी आणि त्याच्यातून आपण पुनर्जीवित व्हावं अशा तऱ्हेचं हे कार्ड आहे. आणि अतिशय सुगंधी आणि नाजूक आयुष्य जगण्यासाठी म्हणून तुम्हाला हे सिम्बॉल वापरायला हवं असं हे कार्ड आपल्याला सांगतं. ह्याच्याबद्दल कोणाला काही विचारायचं आहे का? चांगलं आयुष्य जगण्यासाठी आपला पाथ, आपला रूट हा जो आहे तो आपला ट्रॅक हा चांगला असावा, त्याच्यातून पुन्हा चांगल्यापैकी पुनर्जीवन मिळावं आणि आपण एस्टॅब्लिश व्हावं, याच्यावरती पूर्णपणे ह्या कार्डाचा अंमल आहे आणि ते तसं सुचवलेलं आहे. बोला. विचारा, प्रश्न कोणाचा असेल तर विचारा. सर एक विचारू? हा बोला मॅडम. सर एखाद्याची पत्नी किंवा पती निवर्तला आहे आणि त्यांना पुन्हा आता लग्न करायचं आहे, हा तर त्यांच्यासाठी हे वापरू शकतो का सर? हो, पुनर्जीवन ज्याला आपण म्हणतो मॅडम, वैवाहिक हा जीवनामध्ये सुद्धा हा रिएस्टॅब्लिशमेंट व्हायची असते. काही वेळेला मनुष्य पहिल्या पत्नीच्या किंवा पतीच्या आजारपणामध्ये भरपूर पैसे घालवलेले असतात आणि त्याला हो पुन्हा चांगल्यापैकी जोड मिळावी हो अशा तऱ्हेचा एक भाग आहे. तर त्याकरता म्हणून सुद्धा तुम्ही हे कार्ड वापरू शकता आणि हे ओके कार्ड जे आहे ते तुम्हाला अतिशय चांगल्यापैकी प्रतिसाद देईल आणि ओके म्हणजे कुठल्याही कार्यामध्ये. हा बोला हा मॅडम. म्हणजे जसं आता हे पती पत्नी वारले असेल तरी किंवा डिवोर्स जरी झालेला असेल आणि पुन्हा आता विवाह करायचा आहे तरी सुद्धा सेमच येतं ना कंडिशन? हो हो, पुन्हा हा आता समजा एखाद्या बिझनेस मध्ये पण फेल झाला असेल आणि हो त्याला हो पुन्हा एखादा व्यवसाय सुरू केला असेल, नॉट ओनली द हो मॅरिड लाईफ, अदर टाईप ऑफ लाईफ आपल्या जीवनामध्ये बरोबर. अनेक गोष्टी असू शकतात, तर त्यासाठी होय सुद्धा होय तुम्हाला याचा वापर करावा लागेल. होय बिझनेस पार्टनर सुद्धा बदलायचा असेल तरी सुद्धा? हो हो हो, तरी हो सुद्धा तुम्ही त्याच्याबद्दल हे करू शकता. होय बिझनेस ओके पार्टनर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुमचा एक तर पहिली गोष्ट त्याचा मूळ उद्देश आहे ना, तो सोल बरोबर. हो रिइंट्रोडक्शनचा आहे. त्याला सोल आपला आत्मा. आता ओके आत्मा. वैचारिक दृष्टिकोन जरी हा जरी बदलायचा असेल तरी सुद्धा वापरू शकतो? आत्मा हा जो भाग आहे तो इट इज रिलेटेड विथ द सन, म्हणजे सूर्यापासूनचा एक पार्ट येतो आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये. तर हो होय आंतरिक आत्मा आहे किंवा आत्म्यामध्ये आपल्याला प्रसन्नता मिळावी आणि होय आत्मा चांगल्यापैकी आपलं डेव्हलप व्हावं, म्हणजे आपलं जीवन जे आहे त्या आत्म्यावरती भरपूर काही अवलंबून आहे. कळलं का? बरोबर तसं बरोबर आहे. सर. होय ओके ओके, धन्यवाद सर. हो धन्यवाद. क्रिस्टल कळलं का सगळ्यांना व्यवस्थित? लॅपिस लाजुली, लॅपिज लॅपिस ब्ल्यू रंगाचा खडा येतो, तो अंगठीमध्ये पण येतो आणि असा रफ पण येतो. कळलं? तर त्याचा वापर करावा. सर एक विचारू का? हा येस मॅडम. आता ही आपण कार्ड एक गायडन्स म्हणून देतो किंवा गायडन्स म्हणून आपण वापरतो, तेव्हा ही कार्ड शक्यतो सकाळच्या वेळेला वापरण्यास घ्यावी की संध्याकाळी सुद्धा ती हे केली तर चालती? म्हणजे कसं सूर्योदयाच्या वेळेत त्याला. आहे, डे लाईट जो एनर्जीचा भाग आहे, हा वैश्विक किरण ज्याला आपण म्हणतो, हा तर ती डे लाईट मध्ये जास्तीत जास्त उपयोगात येतात. आणि ह्याच्यामध्ये असं काही बंधन नाहीये, पण इमर्जन्सी मध्ये आपण तुमचा जो ऑफिस टायमिंग जर संध्याकाळी तुम्ही 7 वाजता ज्योतिष सुरू करणार असाल हा तर त्यावेळेला तुम्हाला काही पर्याय नाहीये. पण समजा जर दिवसा एखादी व्यक्ती आली आणि त्याला तुम्ही सूचित करू शकता की ह्याचा वापर जो आहे तो तुम्ही डे टाइम मध्ये करा, हो. तुम्ही भविष्य एनी टाइम पाहू शकता, त्याला काही हे नाहीये. म्हणजे त्याने घरी गेल्यानंतर हे कार्ड जेव्हा आपण एनर्जी देऊन इस्टॅब्लिश करायचे ते त्याने दिवसाचं करावं? हो, त्याने दिवसा डे टाइम मध्ये करावं. ओके थँक्यू. वैश्विक किरण जी आहेत ना मॅडम, ती हा ऑलरेडी आता काय तो ज्योतिषचा विषय जेव्हा शिकवेन ना त्याला जसं की क्षर वगैरे काढला जातो तर तो कशासाठी आहे तर तो भाग नंतर येईल एकदा. तो एकदा सांगेल. तर हा ते उत्तर आणि दक्षिणेचा भाग जो असतो तर दक्षिणमध्ये किती ऊर्जा आहे, पूर्वेला किती ऊर्जा आहे, शीतलता उत्तरेला आहे, असा जो भाग आहे तर त्या ह्याच्यामध्ये. पण इथे हे वापरताना तुम्ही डे टाइम मध्ये वापरायला सांगा. हो ओके सर थँक्यू. ठीक आहे. नमस्ते सर। नमस्ते. हाँ जी सर, फिर ये जो ये नॉर्थ साइड पे ही रखना है ना, घर के नॉर्थ साइड पे? यस यस मैडम, यस यस और मैडम। अगर लैपिस स्टोन पकड़ेंगे तो फिर वो कहाँ हम देखिए पहनना अभी चाहिए? लैपिस में मैं आपको बताता हूँ। हाँ जैसे जी लैपिस जो एकदम बहुत ही फाइन कलर का स्टोन है,
उसमें क्रिस्टल फैमिली है वो लैपिस, तो वो जो है उसमें आप रिंग भी बना सकते हैं, मतलब जेम में। और एक जो लैपिस है तो बहुत कम मिलता है लैपिस जेम में, मगर आपको रफ में काफी लैपिस मिलेगा और बहुत ही बेहतरीन स्टोन रहता है। और लगभग 200-250 रुपये किलो के भाव में आपको मिल जाएंगे। लगभग एक स्टोन जो है 100 ग्राम का आ सकता है, 100-200 ग्राम का, तो आप ले सकते हैं। और बताइए आपको क्या पूछना है और क्या पूछना चाहते हैं आप? और मतलब अगर कोई सपोज जिंदगी में मतलब उनका बिहेवियर खराब हो गया है, वो चिड़चिड़ करता है और अभी वो वापस अपने आप को बेटर करना चाहता है, इम्प्रूवमेंट लाना चाहता है अपने आप से, तो भी ये कार्ड, ये सिंबल यूज किया जा सकता है ना यस, उनके देखिए कैसा बेटर। है, हमारा हमारा जीवन जो है ना, मानव की अवस्था अगर खराब होती है तो इंसान का जीवन पहले बिगड़ता है। जीवन बिगड़ने की पहली मात्रा जो है वो हमारा चंद्रमा, मतलब हमारा मन। अगर मन हमारा दूषित हो गया और उसके ऊपर से काफी संकट आते हैं तो हम विचलित हो जाते हैं, वहां पर हमको बहुत ही समस्या झेलनी पड़ती है। तो इसीलिए हमको प्रोटेक्शन चाहिए। तो उस प्रोटेक्शन में हमारा जीवन एकदम स्मूथली, लाइक अ फ्लावर, फ्लावर से सुंदर जीवन नहीं है किसी का। फ्लावर से खुशबू बहुत सुंदर है। तो ये चीज जो जीवन में आना चाहिए, इसके लिए यहाँ पर हमको कहा गया है कि ये सिंबल का कार्ड आपको वापरिए। ये सिंबल का कार्ड आने के बाद में आपका जीवन बहुत ही आप अच्छी तरह महसूस करेंगे। इज इट राइट? माई हिंदी इज परफेक्ट? हाँ जी, हाँ जी, एकदम परफेक्ट है। थैंक यू सर। थैंक थैंक यू। यू। आता दुसरा कार्ड लावा. लावलं सर, सिंथेसिस. हा, सेन्थेटिस, लेव्हेंडर. सिंथेसिस, हा. लेव्हेंडर. लव्हेंडर. लेव्हेंडर हे जे आहे, हे एक रंग आहे लेव्हेंडरचा, तुम्हाला कल्पना आहे. आता हा सिम्बॉल बघा दिसतोय तुम्हाला, 74 नंबरचं कार्ड आहे. त्याचं क्लिअर क्वार्ट्स नावाचं क्रिस्टल आहे, त्याचा वापर करावा. आणि त्याचा अंमल जो आहे तो चेहऱ्यावरती आहे. आता चेहरा कसा क्लिअर आणि एकदम क्वार्ट्स फॅमिलीतला आहे. कालू नावाचं ह्याचं जे कीवर्ड आहे आणि फ्रेंच मध्ये त्याचं KHALOO असं सांगितलेलं आहे. लेव्हेंडर हे बघा तुम्हाला एक सुवासिक फूल पण सांगितलेलं आहे. लेव्हेंडर आहे ना, आपल्याकडे फुलाचं पण एक नाव आहे ना लेव्हेंडर, होय होय. फ्लावर, आहे नाही का? आहे ना, आहे आहे. हा, मग तसं कलर जो आहे लेव्हेंडरचा कलर वापरायचा आहे, तर ते फूल पण आपण सजेस्ट करू शकतो. आणि त्या ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन जे आहे तर ते काय सांगतं आपल्याला, तर त्या ह्याच्यामध्ये संश्लेषण ज्याला आपण म्हणतो, तर ते क्षण जे आहे तर तो कसा असू शकेल, त्याचं ज्याला आपण म्हणतो कनेक्टिव्हिटी, तर त्यावरती येणारी एखादी गोष्ट, संकेतक्षण, जे त्याला ऍक्च्युली मराठी थोडासा वर्डिंग वेगळा आहे, तर ते संश्लेषण. हा. हा, तर ते जे संश्लेषण. तुम्हाला आहे तर त्याचा जो काही भाग आहे, संश्लेषण, संश्लेषण, संश्लेषण असं काहीतरी नाव आहे त्याचं, संश्लेषण. संश्लेषण. हा, हम्म. हो. हा, तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही हे कारण वापरू शकता. आता पहिला भाग म्हणजे ह्याचा विचार काय आहे तो पहिल्यांदा बघा. ह्याच्यातून आपल्याला मी एखादी गोष्ट करण्यासाठी कॅपेबल आहे का, आणि माझ्या जीवनाचं जे काही विश्लेषण आहे आणि सिच्युएशन माझी जी आहे तर ती कशी असू शकेल, त्याच्यापासून मी काही शिकू शकेन का, ह्याच्यावरती हे कारण निश्चित केलेलं आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट करतेवेळी ह्याच्यातून मला काय मार्ग सापडेल का, असा भाग त्याच्यामध्ये सुचवलेला आहे. म्हणजेच काय की त्या ह्याच्यातून जातकाच्या जीवनामध्ये भरपूर गोष्टी जीवनात शिकायच्याच असतात. अगदी शेवटच्या पर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत व्यक्ती जी आहे ती शिकत असते. आणि दुसरं याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही एखादा जोडीदार जर कोणाच्या सोबत असेल तर त्याच्यातून पण तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. विचार, आता हे कार्ड असं जर बघितलं तर दोन जोडीदार बघा एकत्र आलेले आहेत, ज्याला आपण टेरोमध्ये सुद्धा जोडीदाराचं एक कार्ड आहे, 2 ऑफ कप्स. तशा तऱ्हेचा हा जो भाग आहे तो असा सांगितलेला आहे. म्हणजेच काय की त्या ठिकाणी तुमचं कार्य होण्यासाठी एकत्रित या, आणि एकत्रित केल्यानंतर तुम्ही सहजपणे सगळ्या गोष्टी शक्य करू शकाल. आणि तुमची जी सिच्युएशन आहे, येणारा काळ आहे, तो सुद्धा चांगल्यापैकी जाऊ शकेल. आणि एखादी गोष्ट विश्लेषण करायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला सोबत कोणतरी पाहिजे असेल, हवं असेल किंवा असेल तर तुम्ही चांगलं विश्लेषण करू शकाल.
व्हॉट इट? मॅडम इंग्लिश उच्चार सिंथेसिस काय? सिंथेसिस, इंग्लिश हा. उच्चार सिंथेसिस आहे आणि मराठीतून संश्लेषण किंवा विश्लेषण अशा अर्थाचं ना. म्हणजे आपण जेव्हा दोन गोष्टी पण म्हणजे तुम्ही हे नाही का आम्हाला ज्या नोट्स पाठवल्या त्याच्यात आहे ना, ब्रिंगिंग टू डिफरंट थिंग्स टुगेदर, म्हणजे कुठल्या पण दोन गोष्टी एकत्र आणायच्या असतील किंवा दोन व्यक्ती किंवा दोन अशा आयडियाज, म्हणजे मल्टीटास्क जे करतात ना त्यांच्यासाठी पण हे कार्ड उपयोगी आहे, म्हणजे ते असं एकत्र करण्यासाठी थोडक्यात. एनिवे, आणखी कोणाला काही प्रश्न आहे? म्हणजे दोन दोन वेगवेगळ्या ह्याच्यातून जे चांगलं आहे त्याचं एकत्रीकरण करणं. प्रश्नच नाही. एकही गोष्ट जी आहे अनालिसिस, आता बघा कसं असतं मॅडम, अनालिसिस करते वेळी एखादी गोष्ट आपल्या पुढे समोर असेल तरच आपण अनालिसिस करू शकतो. आता जर समजा तुमचे विद्यार्थी आहेत किंवा तुमचे कुटुंबातील लोक आहेत तर त्यांच्याबद्दल विश्लेषण करायचं असेल किंवा अनालिसिस करायचं असेल तर त्याच्यातली निवड पण आपण बनवू शकतो. एखाद्या गोष्टीची निवड, अनालिसिस म्हणजे मुख्य त्याचा अर्थ काय होतो? निवड करणे. कुबल मॅडम, पण सायन्समध्ये असं म्हणतो, की झाडं आपल्या हिरव्या रंगाचा वापर करून सूर्यप्रकाशामध्ये त्याचं संश्लेषण होतं आणि ते आपलं खाद्य तयार करतात. म्हणजे दोन चांगल्या गोष्टी एकत्रित आल्यामुळे तिसरं जे निर्माण होतं ते चांगलं निर्माण होतं. त्याला संश्लेषण असं म्हटलं. आणि विश्लेषणचा अर्थ थोडा अनालिसिस, आय एम टेलिंग अबाउट अनालिसिस, एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करणं. अनालिसिसचा अर्थ सर पृथक्करण असं पण आपण मराठीतनं म्हणू शकतो ना अनालिसिसला. विश्लेषण म्हणजे एखाद्या गोष्टीचं वेगवेगळ्या पद्धतीने पृथक्करण करून विशद करणं. म्हणजे काहीतरी क्रिया करावी. बरं, बोला 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 सर, बोला. काहीतरी क्रिया करावी लागते, त्याला अनालिसिस म्हटलेलं आहे. आणि आणि थोडक्यामध्ये त्या म्हणजे दोन डिफरंट थिंग एकत्र आणून मॅडम म्हणतात तसं पण सर चालेल ना. म्हणजे एक जे नवीन तयार होतं ना, म्हणजे ते चांगलंच होतं. म्हणजे समजा दोन व्यक्ती आहेत, त्यांच्या आयडियाज आपण एकत्र घेऊन आणि मग आपण एक नवीन काहीतरी, म्हणजे त्यांनी असं लर्न टू मल्टी टास्क असं पण म्हटलंय ना त्यांनी ह्याच्यात. असं आहे मॅडम की अनालिसिस मध्ये मराठीमध्ये 6 प्रकारच्या गोष्टी सांगितल्या, 6 टाईप. आता त्या ह्याच्यामध्ये इट्स डिपेंड अपॉन युअर सिच्युएशन अँड लॉजिकली व्हॉट यू से, लॉजिकली और इनलॉजिकली. तर त्याच्यावरती विश्लेषण करणं हा त्याला अनालिसिस म्हणतात. आता त्याच्यावरती उत्तर कसं द्यायचं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तर ते उत्तर असं आहे की एखादी व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे तर त्या व्यक्तीला काही जर प्रश्न असतील तर ते प्रश्न सोडवायचे कसे, तर ते प्रश्न विश्लेषणाशिवाय सोडवले जाणार नाहीत. आणि त्याचं चर्चासत्र असतं. आता दोघं जण एकत्र येतात त्यावेळेला एकमेकाची घेवाणदेवाण करतात. गिव्ह अँड टेक त्याचा एक पार्ट असतो. मग अशा वेळेला हे चित्र दर्शवलं जातं. त्या चित्रामध्ये दोघं जण एकत्रित येऊन दोघांचे सिम्बॉल जर तुम्ही पाहिलं तर ते मुख आहे, एकमेकाच्या समोर पाहतायत असं त्याच्यामध्ये चित्र दाखवलंय. आणि खालचा जो भाग आहे तो अशा तऱ्हेने दाखवलाय की त्याच्यामध्ये तुम्हाला ते चित्र पूर्णपणे एकीकरण करणं त्याला आपण हा भाग आहे. बरं, आता माझं नेट खराब झालं इथे, एक मिनिट. नेट म्हणजे पिक्चर खराब झालं, बरं मला दिसत नाही. हा चला ठीक आहे. आणखी काय पाहिजे कोणाला? गजानन जोशी, तुम्ही आज कसे काय आलात आमच्याकडे? गजानन जोशी, बोला. गजानन जोशी, माईक ओपन करा जरा, सर्वांना बोलायचं तुमच्याकडे. हो, आता तुम्ही हा क्लास संपायला आल्यावरती तुम्ही कसे जॉईन झालात? हा बोला. हा जोशी साहेब, नमस्कार सर. नमस्ते. म्हटलं आता क्लास संपायला आला आणि तुम्ही जॉईन झालात कसं काय असं म्हटलं. अचानक आता पाहिजे सर मी. बाहेर बाहेर नका पडू, पण
2 वर्षानंतर तुम्ही आलेला, त्याच्या अगोदर केवढे क्लास झाले? नाही, मागे एका क्लासला होतो सर मी. अहो बरोबर आहे, हरकत नाही, बसा. आता हा क्लास 74 कार्ड पूर्ण झाले, कळलं का? चालेल सर. ठीक आहे. मुकेश भाऊ कार्ड काढा आणि दुसरं लावा. एनीबडी वॉन्ट टू आस्क एनिथिंग? सर बोला. जसं कन्या राशीचं सर चिन्ह आहे की एक मुलगा एक मुलगी हातात हात घालून चाललेत, जसं दोघं मिळून एकत्र एखादं कार्य करू शकतात, सेम जरा थोडंसं त्या प्रकारचं कार्ड आहे असं म्हणू शकतो का सर आपण? येस मॅडम, येस इट इज पॉसिबल. येस इट इज. ओके सर. म्हणजे समजा एखादी व्यक्ती पार्ट टाइम जॉब करते आणि बरोबर त्याला जर दुसरा संध्याकाळी किंवा असं दुसरा अजून एक जर जॉब मिळत असेल साईड बाय साईड करायला, हे दोन्ही प्रकारचं म्हणजे मल्टीटास्किंग सारखंच काम झालं ना, हे पण करायचं आणि ते पण करायचंय, तर तसंसाठी हे सिम्बॉल वापरू शकतो का? सिम्बॉल वापरू शकता, पण अनालिसिस हा इम्पॉर्टंट मुद्दा त्याच्यामध्ये आहे. एखादी गोष्टीचं अनालिसिस करणं हा एक महत्वाचा भाग सांगितलेला आहे, तर त्याच्यावरती तुम्ही त्या फोकसिंग करू शकता. आणि माझं लाईफ जे आहे त्याचं लेसन कसं असेल, कनेक्टिव्हिटी कशी असेल, कॉम्बिनेशन कसं असेल आणि आपण एकत्र येऊन कार्य करणं, त्याच्यावरती हे जे सिम्बॉल आहे त्याचा पूर्णपणे अधिकार सांगितलेला आहे. ओके सर. हो सर, आलं लक्षात सर. मुकेश भाऊ कार्ड काढा, माझा स्क्रीन खराब झालाय. हा, आता लावा दुसरं आणि मीटिंग लॉक करा. 8:30ला लोक येतील, काय अर्थ नाही. टँड्रम ह्याचं हे जो काही कीवर्ड आहे, टँडेम कनेक्शन म्हणजे सलग जोडणी असं. टँड्रम ज्याला जे हे आहे कनेक्शन, त्याचा जो रंग आहे तो हिरवा आहे आणि जेड नावाचं रत्न येतं आणि जेड नावाचं क्रिस्टल आहे, त्याच रत्न बनवलं जातं. आणि फिजिकल बॉडी जी आहे त्याची आय म्हणजे डोळ्यावरती त्याचा अंमल आहे. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये त्याचा जो काही हासू हा एक कीवर्ड सांगितलेला आहे आणि HAH असा त्याचा उच्चार आहे फ्रेंच मध्ये, HAHSOO. आणि रंग हिरवा आहे आणि त्याच्यानंतर जेड रत्न सुद्धा हिरवच येतं. आणि अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलेलं आहे कनेक्शन, टँडल कनेक्शन असा त्याच्यामध्ये विचार केलाय. तर त्याचा जो मराठीचा जो भाग आहे तो असा आहे की ही बघा, कनेक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, जोडणे. एखादी गोष्ट सलग जोडत राहावी, सलग एखादी गोष्ट आपल्यापाशी यावी आणि त्या ह्याच्यामध्ये त्यातून माझा जो उद्देश असेल तो चांगला उद्देश असेल आणि मला जे मिळणार असेल ते सुद्धा चांगलं मिळावं आणि ते अतिशय नाजूकतेने मिळावं, काइंड हार्टेड मिळावं, आदरणीय मिळावं, आदराने मला ती प्राप्ती व्हावी, अशा तऱ्हेचा भाग आहे. आणि सलग जोडणी हा त्याचा टँड्रिम हे आहे, टँड्रिम सलग म्हणजे त्या ह्याच्यातून तुम्हाला एकमेकांची कनेक्टिव्हिटी वाढवणे. आता हे कार्ड जेव्हा तुम्ही पाहाल तर दोन्ही बाजूचा वरचा आणि खालचा भाग जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल कसा असतो, तर त्या ठिकाणी ती कनेक्टिव्हिटी झालेली आहे. आणि त्याचा जो आधार आहे ग्रीन रंग जो आहे तो त्याच्यामध्ये कनेक्शन करणे आणि त्याच्यावरती विचार करणे असा सांगितलेला आहे. आता ह्याच्यातला प्रश्न जर आपल्याला असेल तो प्रश्न आपण कसा निवारण करायचा, तर पहिल्यांदा त्याला एखादी व्यक्ती जर समजा डिस्टर्ब झाली असेल आणि त्याला कंटिन्यू करायचं असेल आणि त्याच्या जीवनामध्ये ती एक गोष्ट जी आहे ती कनेक्टिव्हिटी कायम राहावी आणि त्याच्यातून त्याला पूर्णपणे यश मिळावं असा संकेत या कार्डामध्ये दर्शवलेला आहे. आणि एखादी गोष्ट रिसीव्ह करणे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्राप्त करणे, आणि ती प्राप्त करण्यासाठी सुद्धा तुम्हाला ह्या सिम्बॉलचा वापर करणं आवश्यक आहे. त्याच्यावरती जो रंग सुचवलेला आहे तो हिरवा आहे आणि जे क्रिस्टल आहे ते क्रिस्टल जे आहे ते जेड आहे. जेड रत्न अतिशय महत्वाचं रत्न आहे. जे लोक पाचू वापरू शकत नसतील किंवा पाचू वापरायचा नसेल तर जेड रत्न हे स्वस्त आहे. आणि जेडचा जो क्रिस्टल आहे तो सुद्धा म्हणजे रफ ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा स्वस्त आहे आणि साधारणतः एक 300-400 रुपये अख्ख्या किलोचा भाव त्याच्यामध्ये आहे. तर ज्या कोणाला पाहिजे असेल त्यांनी इंटरनेटवरती बघावं आणि मार्केटमधून घ्यावं. आणि ती कनेक्टिव्हिटी जी आहे ती कायमस्वरूपी असावी. हा, तुम्ही 2 मिनिटं कुलकर्णी मॅडम सांगतो येतो. तर त्या ठिकाणी ती कनेक्टिव्हिटी कायमस्वरूपी राहावी, सलग जोडण्यामध्ये यावी
आणि त्या ह्याच्यामध्ये कधीही डिस्कंटिन्यू होऊ नये. कधी कधी असा विचार आपल्याकडे असेल की काही वेळेला नाती गोष्टी सांभाळताना काही वेळेला डिस्कनेक्ट होतो. तर त्यावेळेला तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक्स किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही गेलात इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, तर तुम्हाला असे सिम्बॉल ते आढळतात. त्याचं ड्रॉइंग अँड डिझायनिंग सुद्धा असं असतं की एकमेकाशी जोडणी राहणे. आणि जेव्हा डिस्कनेक्ट होते त्यावेळेला आपली वीज जाते, तर त्या ठिकाणी आपली एनर्जी कमी होते किंवा आपण अंधारामध्ये निघून जातो. असा पण संदर्भ ह्या कार्डामध्ये सुचवलेला आहे. याबद्दल कोणाला काही विचारायचं असेल कुलकर्णी मॅडम विचारा. सर हा बोला. हा सर, माझ्याकडे सर अशा 1-2 केसेस आल्या होत्या की एक मुलगा घरातून निघून गेलेला आहे आणि आई एकटीच पडलेली आहे. तर तो मुलगा काही आता कनेक्शन त्याचं राहिलेलं नाही आईशी, तर ते हो कनेक्शन परत जुळावं. आणि दुसरी अशी एक कंडिशन होती की नवरा बायको नोकरीच्या निमित्ताने खूप दूर दूर राहत आहेत, तर त्यांची ट्रान्सफरही होऊ शकत नाही एका ठिकाणी. तर अशाही कंडिशन मध्ये तर हे कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी आपण ह्या दोन्ही हो सिच्युएशन मध्ये वापरायला सांगू शकतो का सर हे? हो हो. टँडन ह्याचा जो अर्थ आहे ना तो सलग, त्याला आपण सलग अच्छा. म्हणतो. म्हणजे सलग म्हणजे सलग असतात. सलगला म्हणजे कंटिन्युटी व्हावी म्हणून असं सांगितलं. ते जोडणी आहे हो एकमेकाच्या याच्यामध्ये, ते लोक एकत्र यावेत हा त्याचा संदर्भ सांगितलेला आहे. कळलं का? हो ओके ओके सर. सर हा बोला. तर आता म्हणजे जॉब आहेत ते काय परमनंट नसतात, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतात. समजा आता ते कॉन्ट्रॅक्ट संपलं आणि पुढे त्याला ते कॉन्ट्रॅक्ट मिळेलच किंवा ते मिळावं, यासाठी हे त्याला चिन्ह दिलं तर होऊ शकेल का त्या व्यक्तीचं काम? नक्की, त्याला ती कंटिन्युटी त्या कंपनीमध्ये मिळेल. माने मॅडम बोलताय का? हो, मी सर माझ्या मुलासाठी हा प्रश्न विचारते. नाही हरकत नाही. तुम्ही मी त्यासाठी नाही, मी म्हटलं मला आवाज ओळखीचा वाटला म्हणून. हो हो, मानेच बोलते. हा, तर असं आहे मॅडम की पहिली गोष्ट म्हणजे अनेक प्रश्न घेऊन तुमच्याकडे लोक येतात आणि त्यामध्ये मला नोकरी, तुम्ही आता विषय केला तर तुझी नोकरी सुद्धा कंटिन्यू व्हावी. बऱ्याच वेळेला हल्ली नोकरीचे प्रश्न उपस्थित होतात किंवा इत्यादी गोष्टीमध्ये सुद्धा कंटिन्युटी व्हावी असा नियम असतो, म्हणजे आवश्यकता असते, अपेक्षा असते. त्यावेळेला सुद्धा तुम्ही ह्या कार्डाचा वापर करू शकता. बऱ्याच वेळेला कलह होणारी काही लोक असतात आणि त्या कलहामध्ये काही लोक गुरफटलेली असतात आणि त्यांना त्याच्यातून काहीतरी मार्ग सापडायला पाहिजे. आणि जे मागचे लोक असतात त्यांच्याशी परत इन्व्हाइट करायचं असतं. तर हे कार्ड ना एंजल्सला घेऊन तुम्ही इन्व्हाइट करू शकता. माझ्याकडे चांगले एंजल्स आहेत, ते मी तुमच्यासाठी म्हणून घरपोच पाठवेन. मला तुम्ही पत्ता पाठवा. कळलं? माझ्यातर्फे. हा, थँक्यू सर. येस. आणि ते आवश्यक एंजल्स आहेत ते पाठवून. हा, भागवत मॅडम कोण आहेत? मी बोलते. कारण आता मी जॉईन झाले, कारण गेले तासभर नेट नव्हतं. मी तासभर प्रयत्न करते, मग आता मला जॉईन व्हायला मिळालं. हे जे आपण सांगितलं होतं की एखादी गोष्ट प्राप्त करणे, तर बऱ्याच जणांचं शिक्षण पण कधी कधी म्हणजे अर्धवट राहतं. मग ते अर्धवट राहतं आणि मग ते नोकरीला लागतात आणि मग त्यांना परत पुढे कंटिन्यू करायचं असतं. तर त्याच्यासाठी पण हे शिक्षण कंटिन्युएशन मध्ये राहण्यासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी पण हे देता येतं का कार्ड? नक्की. आता एखाद्या शिक्षणामध्ये मॅडम कसं आहे की आपण जोडले जाऊ असा त्याचा अर्थ येतो. आता हे कार्ड दिसतानाच तुम्हाला जोडलं गेलेलं वाटतं की नाही बघा, म्हणजे ती कनेक्टिव्हिटी आहे. कळलं का? तर ती सलग जोडणी ज्याला आपण म्हणतो, सलग जोडणी म्हणजे कायमस्वरूपी आपण त्या क्षेत्राशी, त्या विद्येशी, त्या नोकरीशी, त्या व्यापाराशी, त्या कुटुंबाशी सलग आपली कनेक्टिव्हिटी राहावी असा त्याचा मागचा पूर्णपणे उद्देश आहे. ओके. म्हणजे बरेचसे वर्किंग प्रोफेशनल्स असतात, ते काही गॅप घेतात नोकरीसाठी आणि मग परत त्यांना म्हणजे विशेषतः मास्टर्स वगैरे करायला जे जातात, तर त्यांना हे कार्ड मी देऊ शकतो. येस, नक्की नक्की. थँक्यू. थँक्यू. बरं, आता मुकेश भाऊ कोणाचं हे आहे का? नहीं सर, कोणाला हा प्रश्न है कोणाचा? हाँ जी, मुझे नमस्ते सर. सर नमस्ते. अगर सपोज कोई व्यक्ति है जहाँ पर है ना, कोई कोई ऐसे होते हैं ना जो कुछ भी अच्छा मतलब दिल से साफ होते हैं, बट जब जबान से कुछ बोलते हैं तो हमेशा दुश्मनी आ जाते हैं, मतलब लोग उनके साथ लड़ाई कर लेते हैं, वरना उनके साथ ये हो जाता है। तो वो अगर ये करे तो इन दैट केस उनका तो नीयत तो साफ होती है, तो वो अगर ये सिंबल यूज करे तो उनसे बेटर रिलेशनशिप भी बन सकता है। अभी देखिए ऐसा है मैडम, आपने जो सवाल किया है ना, तो उसके अंदर अगर एक चीज जाती है, समझो अगर आपका नसीब अच्छा है तो एक ख्याल रखिए, आपकी प्योरिटी बहुत ही
स्ट्रांग है तो जो जाने वाला है उसको वापस मत बुलाइए। कभी कभी ऐसा होता है कि हमारे जीवन के अंदर केतु जैसा एक प्लैनेट है, वो जब एक्टिव होता है तो हमारे पास से काफी लोग जो दूर हो जाते हैं। तो उसका कारण ऐसा है कि हमको वो चीज एडवाइजेबल नहीं है, हमको उस चीज की जरूरत नहीं है। मगर आप उसका पीछा वापस करोगे, आपकी इच्छा है तो वो आना चाहते हैं या आप उसको बुलाना चाहते हैं, तो दैट तब उसके लिए आप ये सिंबल उसका उपयोग कर सकते हैं, हाँ सर। तब आपके इच्छा अनुसार। लेकिन एक चीज अगर समझो ठुकरा के चली जाती है तो उसको हाँ जी। बुलाने की कोशिश मत कीजिए। हाँ जी। बट अगर जनरली मतलब नॉर्मल जो है भाई बहन के रिलेशनशिप में बेटर वो अंडरस्टैंडिंग हो, लड़ाइयाँ कम हो, तो उसमें ये सिंबल यूज हो सकता है रैंडम नहीं, कनेक्शन का भी? लड़ाई झगड़े के लिए वगैरह नहीं, हम नहीं। कनेक्टिविटी चाहते हैं। अगर समझो नहीं। आप भाई बहनों का जो रिलेशन है वो हमेशा टिका रहे और उससे हमको अच्छी तरह से यश मिले और उसमें कोई बाधा ना आए, इसके लिए वहां पर ये सिंबल आप अच्छी तरह से वापर कर सकते हैं। वो आपकी इच्छा अनुसार है, भाई बहन की इच्छा अनुसार नहीं है। आप चाहते कि वो हमारे साथ रहे, गॉट इट? हाँ जी। हाँ जी। हाँ जी। हाँ दैट इज जी फॉर सर। यू, नॉट फॉर दैट द पर्सन। It is for हाँ जी। you. You are willing. You are willing. Your wish. Okay? हाँ जी। थैंक यू सो मच सर, आपने सही बात बताई। थैंक यू। Yes. सर, हाँ बोला मॅडम. आता अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात की ज्योतिषाप्रमाणे विधिलिखिताप्रमाणे एखाद्याचा केतू ऍक्टिव्ह झाला असेल आणि त्या केतूनुसार नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण होणार आहे हे समोर दिसत असेल आणि दुसऱ्या म्हणजे बरोबरच्या माणसाचा असा अट्टहास असेल की नाही आपल्याला हे नातं तोडायचं नाहीये, तर मात्र याचा आग्रह धरू नये असं आपण म्हणालात ना? हो, बघा असं आहे, जाने वाले को बुलाओ मत, जो गया वो हमारी तकदीर हाँ, या तो उसकी तकदीर, हाँ, दोनों चीज होती है. जो आपल्यापासून गेला तर ते त्याचं नशीब आहे. आता आपलं समजा एखादी गोष्ट आपली हरवली किंवा हाँ, पैसे गेले किंवा आणखी लॉस झाला, वो हमारी तकदीर है. वो जब आना है तो वो दूसरी तरफ से आ सकती है. म्हणजे नशिबाचा भाग असा आहे मॅडम, एखादी गोष्ट गेल्यानंतर तिला जर तुम्हाला परत इन्व्हाइट करायची असेल तुमच्या इच्छेनुसार, देन यू कॅन कॉल, देन यू कॅन अलर्ट, यू कॅन कॉल इन, कॉल देम. ओके, हो, ती परत कनेक्टिव्हिटी तुम्हाला व्हावी असा त्याच्यामधला संदर्भ सुचवलेला आहे. हाँ, हो सर, तुमच्या इच्छेनुसार, हाँ, डिपेंड अपॉन यू, नॉट एव्हरीबडी. हाँ, समोरची व्यक्ती विचार काय करत असेल त्याच्याबद्दल तुम्हाला हे कार्ड निवडायचं नाही. बरं, आता परत एकदा सांगतो, तुमच्याकडे जातक आलेला आहे त्याचा गंभीर प्रश्न आहे की माझ्याकडून लोक नातं तुटत चाललेलं आहे आणि माझी इच्छा आहे की त्याने माझ्याकडे परत यावं. तेव्हा तुम्ही त्या सिम्बॉल त्याला सजेस्ट करू शकता, त्याला ते क्रिस्टल वापरायला सांगू शकता आणि त्याच्यावरती त्याचा जो ग्रीन हिरवा रंग आहे त्याचा वापर करू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही त्याला चांगल्यापैकी सल्ला देऊ शकता. ओके, आणखी कोणाला काही कळलं नाही असं आहे का? हे कोणाचा प्रश्न अजून असेल तर विचारा. मुकेश भाऊ, तुमचा नाही क्लास आहे का? हा सर. क्लास आहे तुमचा? हो आहे क्लास. 8:30 आलेत सर पण आताचे. ठीक आहे, ठीक आहे बाबा, पाचव्या मुली घे में. बोला बोला, माझा फोटो दिसतो का इथून? मला दिसतच नाही. दिसतंय सर. दिसतो? आपल्याला दिसतोय. दिसतोय सर, दिसतोय. ठीक, चला लावू सर दुसरा? हा, दुसरं लावा ना, त्याचा काही प्रश्न नाही कोणाकडे. दुसरं कार्ड लावा, काय ते बरोबर दिसत नाही मला. हा, किती नंबरचं आहे? 76. हा, 76 नंबरचं कार्ड आहे ना? 76 थ्राईव्ह सर. हा, हे भरभराटीचं कार्ड आहे ऍक्च्युली. होय. बघा, त्यामध्ये हे कार्ड अतिशय महत्वाचं कार्ड आहे आणि एखाद्या गोष्टीचा प्रोग्रेस, हे कार्ड जे आहे ना हे गुरुग्रहाच्या अंतर्गत येतं. हा, हे लक्षात ठेवा. आता इथे मी काही वेळेला ग्रहांचा विचार सांगतो तुम्हाला. त्याचं जस्पर नावाचं एक क्रिस्टल आहे. जस्परचं अतिशय चांगल्यापैकी क्रिस्टल आहे, स्वस्त आहे. 200 रुपये किलोच्या भावात क्रिस्टल मिळतं. त्याचा हिरवा रंग आहे आणि टीना नावाचा याचा कीवर्ड आहे आणि फ्रेंच मध्ये त्याचं TEENAH असा त्याचा सांगितलेला आहे.
आणि रीप केज म्हणजे आपल्या जे फासळ्या ज्या आहेत त्याच्यावरती याचा अंमल आहे. कळलं का मॅडम? तेच आहे ना, केज. हा हा रीप बरोबर केज, आहे ना, रिप केज. फासळ्याचा त्याचा अंमल आहे तो. आणि त्या ह्याच्यावरती लाईफ ज्याला आपण म्हणतो, तर फासळी ही फार महत्वाची आहे. त्याच्या आतमध्ये संपूर्ण आपले जे ऑर्गन्स आहेत ते दडलेले आहेत. तर त्याच्याकरता काही विकार असतील किंवा तत्सम काही प्रश्न असतील तर त्यावेळेला तिथे हे कार्ड काय सुचवतं आपल्याला, तर एखादी गोष्टीचं भरभराट होणे म्हणजे त्यातून उत्पादन होणं, त्या ठिकाणी त्याच्यातून त्याला अतिशय चांगल्यापैकी यश मिळणं. दुसरी गोष्ट, एखादं अडलेलं काम असेल तर त्या कामामध्ये आपल्याला चांगल्यापैकी यश मिळणं आणि आपण जे काही व्यवसाय किंवा तत्सम कार्य करत असू तिथे भरभराट होणं, अशा सगळ्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या सूचित केलेल्या आहेत. आणि त्याच्यातून तुम्ही त्याचा वापर केल्याने तुम्ही हे कार्ड, एखादा जातक तुमच्याकडे आला तर त्या जातकाला तुम्ही सांगू शकता की त्याचा प्रश्न असा असेल की माझी प्रगती होत नाही, वाक्य व्यवस्थित ऐका, माझी प्रगती होत नाही असा जर त्याचा विचार असेल तर त्यावेळेला तुम्ही ह्या कार्डाचा सिम्बॉल आणि ते क्रिस्टल आणि तो हिरवा रंग आणि हिरव्या रंगाच्या एंजल्स ह्या तुम्ही त्या ठिकाणी त्याला सूचित करू शकता आणि त्याच्यातून त्याला मार्ग सापडेल. आणि निश्चितच हे कार्ड अतिशय आवश्यक आणि महत्वाचं आहे की ज्याच्यामधून जातकाच्या हल्ली प्रत्येकाला भरभराटीची आवश्यकता आहे. आता अनेक लोकांचे काही प्रश्न असतील, आर्थिक दृष्ट्या असेल किंवा सामाजिक दृष्ट्या असेल, नातेसंदर्भात असेल, तर एखादी गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचावी हा त्याच्यातील मार्ग आहे. आणि हे कार्ड अतिशय सुंदर सूचक आहे. कळलं का? तर त्याच्यावरती गुरुग्रहाचा अंमल आहे आणि त्याच्यातून तुम्ही निश्चितच तुमची भरभराट करू शकता. आता भरभराट बऱ्याच अंशाने बघितली जाते. भरभराटीचा कारकग्रह जो आहे तो गुरु आहे. त्याच्यामध्ये एखादी गोष्ट अडथळे येत असतील एखाद्या गोष्टीसाठी, तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही हा सिम्बॉल वापरू शकता. सिम्बॉल मध्ये प्रकार जो आहे तो पुन्हा एकदा सांगतो की याची झेरॉक्स काढून एक 4x4 ची फ्रेम जरी बनवली किंवा A4 मध्ये जरी फ्रेम बनवली, टेम्पररी जरी तुमच्या कुटुंबामध्ये, दुकानामध्ये जिथे व्यवसाय करत असाल त्या ठिकाणी जरी तुम्ही तिथे निक्षेप म्हणजे भिंतीवरती लावली, तरी सुद्धा त्या ठिकाणी भरभराटीचं चिन्ह त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येण्याची शक्यता त्याच्यामध्ये दर्शवली जाते. आणि कुठल्याही गोष्टीची भरभराट, आता उदाहरणार्थ एखाद्या मुलीचा प्रश्न आहे, तिचा विवाह होत नाही, एखाद्या मुलाचा प्रश्न आहे, त्याचा विवाह होत नाही, त्याला नोकरी नाही लागत, हे सुद्धा सगळे प्रश्न जे आहेत ते भरभराटीच्याच अनुषंगाचे असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला हे जे सिम्बॉल आहे त्याचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. गॉट इट? बोला. आहे प्रश्न कोणाचा या कार्ड संदर्भात तर विचारा. हॅलो सर, विचारू का? हा बोला मॅडम, बोला ना, बोला सर. ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात किंवा नीट किंवा सीईटी किंवा JEE, तर यासाठी पण हे सिम्बॉल वापरू शकतो का त्यांचा प्रोग्रेस होण्यासाठी? हे सिम्बॉल निगेटिव्ह नाही आहे, पॉईंट नंबर 1. दुसरी गोष्ट की विद्याभ्यास किंवा अनेक ज्या काही शैक्षणिक संस्थाच्या संदर्भातील काही गोष्टी असतील तर त्या सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी हा सिम्बॉल वापरू शकता. बऱ्याच वेळेला तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट बऱ्याच हॉटेल्समध्ये बघता त्यावेळेला तिथे चांगल्यापैकी कस्टमर यावेत, तर अनेक नंबर ऑफ रेस्टॉरंट मध्ये सुद्धा हे चिन्ह लावलेलं असतं, पण त्याची ओळख आपल्याला नसल्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण हे सिम्बॉल भरभराटीचं साईन आहे. इट्स अ साईन ऑफ डेव्हलपमेंट, साईन ऑफ प्रोडक्टिव्हिटी. कळलं ठाकरे मॅडम? हॅलो. हो सर, थँक्यू. हो थँक्यू सर. आणि याचं क्रिस्टल कुठलं आहे सर? क्रिस्टल कुठलं सांगितलं तुम्ही? सांगितलं ना त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला. जास्पर रेड जस्पर नावाचं. कलरचं आहे का? रेड जस्पर मध्ये कलर ग्रीन आहे. ओके. जस्पर अनेक रंगाचं येतं. आपला माठ असतो ना, माठ, तशा रंगाचं जस्पर येतं. जस्पर मध्ये ग्रीन जस्पर आहे, रेड जस्पर पण आहे, ब्ल्यू जस्पर पण आहे. कळलं?
तर माठाचा रंग जो आहे, मातीचा रंग कसा असतो तसं जस्पर आहे ते, पण चांगलं पॉझिटिव्ह आहे. ओके, येलो जस्पर पण आहे. बरं, आणखी थँक्यू काय? सर. थँक्यू. सर, जेवढे हे क्रिस्टल तुम्ही सांगतायत त्याचे एंजल्स पण असतात का? बघा, एंजल्स मध्ये परत सांगतो मला, बाजारामध्ये जे एंजल्स आहेत ना मॅडम, त्याची विक्री जास्ती होते. अशा तऱ्हेचे एंजल्स ते लोक जास्ती विक्रीला ठेवतात. दरवेळेला तुम्हाला पर्टिक्युलर आता जस्पर हे त्याचा हे मिळेल का? पण मिळेल, नक्की मिळेल. मी तुम्हाला खंबातचा नंबर पाठवतो. तो नंबर जो आहे तो त्यांच्याकडे ते मॅन्युफॅक्चरर आहेत, तर त्यांच्याकडे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला पार्सलनी पाठवते आणि होलसेल प्राइसला पाठवते. होलसेल. मला हे कार्ड्स पण घ्यायचे सर. कार्ड घ्यायचे तुम्ही अमेझॉन वरती घ्या. मी काय कार्ड विकत नाही. मी आता काही विकत नाही, मी फक्त शिकवतो. ठीक आहे, चला आणखी. आता झालं, आता दुसरं कार्ड लावा. मुकेश भाऊ दिसत नाही. हा, आता दिसलं. 77 नंबरचं कार्ड आहे. हो, लावलंय. ट्रँक्विलिटी असं आहे, म्हणजे स्थिर चित्तता. हा, याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की एखादी गोष्ट स्थिर राहणे, म्हणजे स्टॅबिलिटी, कळलं का? आणि त्या ह्याच्यामध्ये स्थिर रचिता, ज्याला आपण म्हणतो ट्रँक्विलिटी, स्थिर चित्तता. ट्रँक्विलिटी. मग आता त्या ह्याच्यामध्ये कसं, कुठली गोष्ट तुम्हाला वापरायची आहे किंवा त्याचा वापर करून तुम्हाला काय मिळवायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करायचा असतो. हे 77 नंबरचं कार्ड आहे. पर्पल याचा रंग आहे, पर्पल, कळलं? आणि त्याच्यामध्ये मागचा मानेचा भाग जो आहे आणि खांदा, खांदा नाही, आर्म, आणि कार्लेलियन नावाचं क्रिस्टल आहे. कार्लेलियन, आता लिहून घ्या, परत परत विचारू नका. कार्लेलियन नावाचं क्रिस्टल आहे. अतिशय चांगलं क्रिस्टल आहे. छोटे छोटे दगड येतात, पहिला जन्माला सफेद येतात, मग ते गरम पाण्यात टाकल्यानंतर लाल होतात. काय समजले? आणि त्या ह्याच्यामध्ये हे जे कार्ड आहे, हे कार्ड आपल्याला काय सुचवतं, कुठल्या गोष्टीशी संबंधित आहे, याचा हा जो भाग आहे तो आपल्याला विचार केला पाहिजे. एखादी गोष्ट स्थिर राहायला हवी. काही वेळेला आपल्याकडे पैसा स्थिर राहत नाही, काही वेळेला नोकरी स्थिर राहत नाही, काही वेळेला घरातील मुलं स्थिर नसतात, अस्थिर असतात. जी गोष्ट अस्थिर असेल त्याला स्थिरता आणायला पाहिजे. तर स्थिरताच्या ह्याच्यामध्ये हे कार्ड सांगितलेलं आहे. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये स्टॅबिलिटी येणं किंवा स्टॅबिलिटी प्राप्त करणं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला हा सिम्बॉल सुचवलेला आहे. आता ह्या ह्याच्यामध्ये जे काही क्रिस्टल वापरायचं आहे, त्या क्रिस्टलचा उपयोग तुम्ही करू शकता. कार्लेलियन क्रिस्टल महाग नाहीये, 200-250 रुपये किलोचं क्रिस्टल आहे. 1 किलोचं पॅकेट मिळतं बाजारात, कळलं? आणि मानेचा विकार वगैरे जर असेल एखाद्या व्यक्तीचा आणि पाठीचा विकार असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जो गळ्याच्या भोवती मागचा भाग जो असेल, हल्ली बरेचसे तक्रारी आहेत, कॉम्प्युटरवरती काम करून त्या लोकांना तिथे त्रास होतो, तर अशांसाठी सुद्धा त्याच्यातला वापर करायला हरकत नाही. पण स्थिरता आणण्यासाठी कुठल्याही उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये किंवा घरामध्ये, तुमच्या शिक्षणामध्ये, तुमच्या व्यापारामध्ये, आणखी इत्यादी गोष्टीमध्ये स्थिरता यावी, हा जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही हे सिम्बॉल वापरू शकता. कळलं? हा, कुलकर्णी मॅडम बोला. सर, एखाद्याला अशी भीती वाटते की नोकरी जाईल की काय, जॉब जाईल की काय, म्हणजे कॉस्ट कटिंग मध्ये म्हणा किंवा अशा पद्धतीने, तर ती नोकरी टिकावी, त्याला ती सोडायची इच्छा नाहीये, तर त्यासाठी वापरू शकतो ना सर? हो, मग कार्ड काढा जरा 2 मिनिटं, कारण मला तिथे बरोबर दिसत नाही. हा, आता दिसलं. हा, आता मॅडम तुम्ही आता प्रश्न विचारलाय, अनसिक्युअर्ड ज्याला आपण म्हणतो, असं वाटतं का तुम्हाला? हा, हो हो, बरोबर. तर त्याकरता तुम्ही सुद्धा हे कार्ड वापरू शकता. त्याच्यावरती कसं आहे, आपल्याकडे जेव्हा जातक येतो ना, तो गांगरलेला असतो, त्याच्यामध्ये तेवढं धैर्य नसतं, त्याला अनेक प्रसंगाला सामोरं जावं लागतं किंवा त्याच्यातली स्थिरता कमी होते, त्याला भीती वाटते किंवा त्याच्यामधून त्याला शंका येते. तर हल्ली असे प्रश्न भरपूर उद्भवतात.
तर होय होय त्यावेळेला सर सुद्धा बऱ्याचदा हा येतात सिम्बॉल समोर सर. होय हा सिम्बॉल जर वापरला तर ह्या सिम्बॉल मधून तुम्हाला ती स्थिरता आणण्यासाठी तुम्हाला, आणि कार्नेलियन जे क्रिस्टल आहे त्याच्यातले हा असे खडे मिळतात, साधारणतः 1 इंच 1.5 इंचाचा असा चांगल्यापैकी खडा असतो, आणि तो जसा टोमॅटो असतो ना तसा लाल रंगाचा आहे, टोमॅटो ओके कलरचा. ओके सर. अच्छा सर बरं. आणि त्याच्यावरती उपचार पण चांगल्यापैकी होतात, आणि अतिशय पॉझिटिव्ह क्रिस्टल आहे ते. मग त्याचं ओके कार्नेलियनचं पण तुम्हाला हे एंजल्स मिळणार नाही. कार्नेलियन अच्छा मध्ये एंजल्स बनत आहे, कारण का तो जन्माला आला तर तुकडे तुकडे आलेला आहे. अच्छा बरं बरं ओके. हं? हो सर असं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि बोला बोला. सर मग हे हा जे बोला. क्रिस्टल वापरायचं ते हे जे तुम्ही आता जे सांगितलेत 1-1.5 इंचाचे, तर ते 1 किलो आणून व्यवसायाच्या ठिकाणी टेबलावरती किंवा असं ते ठेवायचं का क्रिस्टल? हो, कुठलंही क्रिस्टल जे आहे ना ते ओपन याच्यामध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये राहिलं पाहिजे, हा म्हणजे खुल्या वातावरणामध्ये. हा कळलं का? तर खुल्या हा वातावरणामध्ये तुम्ही ठेवलं तर हा त्याच्यातून जी एनर्जी निघते ती हा एनर्जी तुमच्या जवळपास सतत असते, आणि हम्म क्रिस्टल जे आहे तर त्याचा बिलकुल निगेटिव्ह इफेक्ट नाही. कारण क्रिस्टल हा ही जी जन्माला आली त्याच्यावरती शोध घेतलेला आहे, हा आणि कार्नेलियन क्रिस्टल मला वाटतं साधारणतः 3.5-4 लाख वर्षापूर्वी हा भूमीमध्ये जन्माला आलं असेल. हा म्हणजे त्याच्यापेक्षा जवळ नाही, 1-1 लाख 1.5-1.5 लाख. जसं तुम्हाला सांगतो हम्म की तुम्ही भूमध्य सागर गेला, मॅरिडियन हम्म लाईन जी आहे तर हा त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तो जो भूमध्य सागर आहे त्याचा जन्म 5 लाख वर्षापूर्वी झाला होता. हा बरोबर. ते जे युरोप खंड आणि एशिया खंड वेगळे झाले ना, तर हो त्याच्यातून तो मेरिडियन सी तयार झाला होता. हा तर त्याला 5 लाख वर्ष झाले. हा असं आहे. ओके तर हिस्ट्री जी आहे ती अशी आहे, आणि म्हणून हे क्रिस्टल कधी कधी 4-4, 5-5 लाख वर्षापूर्वी जमिनीमध्ये जन्माला आलेले आहेत. आणि ते क्रिस्टल जन्माला जमिनीमध्ये येतं किंवा पाण्यामध्ये येतं. हा पाण्यामध्ये बरेचसे क्रिस्टल जे आहेत ते एपोफोलाइट किंवा हा मोठमोठे डोंगर जे आहेत हम्म त्याच्यामध्ये पावसाचं पाणी हजारो वर्ष पडलेलं आहे, आणि हा त्यांच्यापासून त्याचा जन्म झालेला आहे, ओके एपोफोलाइट. हा असं आहे. एपोक्लोराइड. मग किती 1 किलो घ्यायचं का हा, क्रिस्टल आता 1 कुठलंही? किलो पाहिजे 1 किलो घ्यायचा, 10 किलो पाहिजे 10 किलो घ्या, नाही जे तसं असेल ते. मिनिमम कसं नाही, म्हणजे घरात सुद्धा ऍक्च्युली ठेवता येईल ते. हा 1 केजी 1 केजी ओके 1 ओके. केजी म्हणजे चिनी मातीच्या वगैरे बाउलमध्ये ठेवलं तर चालतं ना? बाउल पेक्षा सॉसर प्लेट चांगली. ओके बाउल प्लेट. ठेवलं तरी हरकत नाही, प्लेट तर ओके प्लेट चांगली. ओके ओके थँक्यू. सर मी विचारू का? बोला. हा नमस्ते सर. नमस्ते. सर आता कधीतरी काय होतं की इतके सारे क्रिस्टल आहेत तर त्या क्रिस्टलची अशी छोटीशी झाडं घरात ठेवण्यासाठी मिळतात, तर ते सुद्धा उपयोगी होऊ शकतं का? तो धंदा आहे, ती एनर्जी नाही, अच्छा. तो हा व्यवसाय आहे. हा ह्या बिहानी जे आहेत ना त्यांच्याकडे ते ते पाहिलं माहिती आहे, होतं मी असं मध्ये. माझं परवाच माझं बोलणं झालंय. अच्छा कळलं? सगळे व्यापारी आमच्या ओके. ओळखीचे आहेत. परवाच बोलणं झालंय, तर ते नाही, ते झाड वगैरे. हा भिडे मॅडम बोला. हा थँक्यू. नमस्कार. समजा जर एखादं 3-4 वर्षाचं बाळ असं खूप जास्ती खोड्या करत असेल, म्हणजे सतत त्रस्त करून सोडत असेल आई वडिलांना, तर आपण हे सिम्बॉल वापरू शकतो का? नाही, आता हा सिम्बॉल पहिल्यांदा आपण जे काही विचार मांडले तर ते त्याच्यासाठी आहेत का, हा पहिला भाग आहे. अच्छा. कळलं का? एक वेळेला तुम्हाला जर स्थिरता आणण्यासाठी म्हटलं ना. हा काय म्हणतात स्थिरता, आता हा तो बघा, जे मूल असतं ना ते मस्ती करणार, आता ते बिलकुल ऐकणार नाही, कारण त्याच्यामध्ये मंगळाची एनर्जी जास्ती असते. मंगळाची एनर्जी जास्ती असल्यानंतर मनुष्य धडपड करणार, आपटणार, दुसऱ्याला त्रास देणार, ओरडणार, कमी झोपणार, ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. तर त्याच्यामध्ये स्थिरता आणायसाठी असेल तर तुम्ही सिम्बॉल वापरू शकता. इट इज ऑन ट्रायल बेसिस, अच्छा. बट नॉट ओव्हर शुअर. ऍक्टिव्ह असेल तर? हा ओव्हर ऍक्टिव्ह, पण मुळामध्ये स्थिरता कशामध्ये यावी, तर आपल्या जीवनामध्ये स्थिरता यावी, हा त्याचा मुख्य उद्देश असतो. अच्छा अच्छा कळलं? धन्यवाद. बरं. मुकेश भाऊ, पुढे क्लास होणार नाही कारण का की कार्ड किती झाली आता? सर 70 पर्यंत झाले सर, 77 झाले. हा 77 77 झाले. क्रिस्टल. आपण किती सांगितले होते? 78?
हा 80 पर्यंत ट्राय करणार होतो, पण नाही होणार ना आता. नाही होणार, नाही होणार, नाही होणार. ठीक आहे, आता ठीक आहे, ह्याला मग बघा. ओके. नमस्ते सर, एक लास्ट क्वेश्चन नमस्ते. कार्ड के रिलेटेड। सर ये कार्ड में अगर सपोज आपने जो अभी बोला था ना थोड़े टाइम पहले कि जो पहले मन खराब होता है फिर जीवन खराब हो जाता है, तो जिनका ऐसा कोई मन खराब हुआ हो तो ये कार्ड यूज करके वो अपना मन में स्थिरता, स्थिरता शांति लाओ, और यस, संतुलन लेके आ सकते हैं ये कार्ड से। डेफिनेटली। ऐसा है हाँ कि मन चंगा तो बगल में गंगा, हाँ बोलते हैं ना जी, हम लोग। हाँ हाँ, हाँ जी, हाँ जी मतलब बोलते हैं, हाँ जी। मन चंगा है तो बगल में गंगा है। और आप पंजाब प्रांत के रहने वाले हैं क्या? हाँ जी, मतलब बॉम्बे में ही रहते हैं, हाँ, पंजाबी हूँ। मतलब पंजाब के हैं। ऐसा है हाँ मैडम जी, कि वहाँ पर काफी चीजों का जो हमको जो रिक्वायरमेंट है, हमारी जरूरत बहुत चीजों की होती है। तो उसके अंदर अगर हमको स्टेबिलिटी लाना है तो हम उसका वापर कर सकते हैं, इस्तेमाल कर सकते हैं, और उसमें कोई बाधा नहीं है। अगर उसमें समझो ये कार्ड है और ये फ्रेम करके आप रखते हैं, कलरफुल उसको लैमिनेट कर देते हैं, बॉर्डर लाइन देते हैं उसमें, और कार्नेलियन क्रिस्टल वापरते हैं, तो हमारी जितनी भी समस्या है, बहुत सी समस्या जो है बीमारी की है आजकल, नेक पेन, बैक पेन, काफी चीज हो गई है, शोल्डर पेन, क्योंकि हम लगातार मोबाइल वापरते हैं, कंप्यूटर वापरते हैं, तो हाथ हमारे बहुत चलते हैं आजकल, तो घुटने में दर्द आता है, मतलब हाथ के, तो वहां पर ये वापर सकते हैं आप। और आपका प्रश्न क्या है? और बस बस यही क्वेश्चन। थैंक यू सर। थैंक यू। नमस्कार सर, बोलू मी? हाँ बोला। हा सर, मला काय माहितीये का की म्हणजे डिस्पेन्सरी मध्ये मला कधी तो क्लास अटेंड करायला खूप वेळ होऊन जातो, म्हणजे आणि डिस्पेन्सरीत रेंज येत नाही, तर यातले काही काही माझे क्लासेस मिस होऊन जातात. तर हे बाकी मला जिभोचं कुठे मिळेल हे करून? काय? सा- म्हणजे आपण 1 पासून आता 77 पर्यंत घेतलेत ना, तर हाँ, मला एकत्र ते असं कुठं बुक वगैरे आहे का असं काही? बुक पाठवेन तुम्हाला, पण बुक वरती शिकता येणार नाही तुम्हाला. कसं आहे माहितीये हा मॅडम, की बुक वरती हा वाचून त्याच्यामध्ये काही असं लिटरेचर दिलेलं नाही. अच्छा. लिटरेचर नाही, तुम्हाला सिम्बॉलचं जे वर्गीकरण आहे किंवा त्याचं जे मॅथमॅटिक्स आहे ते तुम्हाला कळणं हम्म गरजेचं आहे, त्याच्यामध्ये जे काही दर्शवलं ते. ओके. पण माझे काही काही क्लास तर हे होतात ना, मिस होतात, मग म्हणजे काय काय करणार? काय करणार? आम्ही काय मग ते रेकॉर्डिंग विकत नाही, विकणार आजचं मला नाही. वाटतं रेकॉर्डिंग होतंय, पण एरवीच झालेलं नाही 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 ना. नाही, सगळं रेकॉर्डिंग झालेलं आहे, पण आम्ही देत नाही, आम्ही प्रोव्हाइड अच्छा. करत नाही, रेकॉर्डिंग नाही पण सर प्रोव्हाइड करत. द्या ना मग ते, कारण काय नाही 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 नाही, हा नाही नाही देत. मी स्वतः माझं रेकॉर्डिंग पाहत नाही, तर दुसऱ्याला देण्याचा काय भाग आहे? रेकॉर्डिंग अच्छा काय अच्छा. नाही. मग हो, पण मग आम्ही कुठं मिळू शकेल मग आपल्याला? कुठेच नाहीये. मराठीमध्ये 30,000 रुपये, हिंदीमध्ये शिकवायचे घेतात 30,000 रुपीज. हम्म रेकॉर्डिंग नाही. म्हणजे पण तुमचं सगळे मला मिळत नाहीयेत ना, म्हणून मग म्हटलं कुठं तसं बरोबर आहे मिळण्यासारखं तुमचं असेल तर मला म्हणणं. सांगा ना. नाही, आय एम सॉरी, रेकॉर्डिंग कुठे नाही. तुम्ही नेटवरती पण सर्च करू शकता, युट्यूबला करू हा शकता. युट्यूबला 15-20 मिनिटाचं रेकॉर्डिंग आहे, आणि इथे मी एक कार्ड शिकवायला 15-20 मिनिटं घेतो. हा बरोबर आहे. हा इथं तुम्ही डिटेल मध्ये सर शिकवता ना एकदम. तसं थोडंफार रेफरन्स मला जरा कुठे तुम्ही दिलात ना तर खूप बरं पडेल, म्हणजे मी तसं बघून कुठच्याच शकेल. मध्ये युट्यूबला तुम्ही काय आहे, आता कशामध्ये? युट्यूबला तुम्ही शोधलं तरी सुद्धा तुम्हाला जे काही हिंदी भाषिकांचे जे काही चॅनल आहेत ते 10-15 हा मिनिटं, आणि गोल गोल हम्म गोल 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 असं आहे ते. हम्म स्पष्टीकरण नाहीये. पर्टिक्युलर हम्म सिम्बॉल वाचण्याची जी टेक्निक थेअरी असते ती ते लोक हम्म फुल सांगत नाही, ना इंग्लिशमध्ये ना मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये 30,000 रुपये फी आहे. आमचे महेंद्र अच्छा. जोशी साहेब आहेत, त्यांना माहिती आहे, त्यांचा मुलगा तिथे शिकवणार. काय महेंद्र जोशी आहे का? आहात हो का? हो हो सर, आहे हो. ठीक आहे, पण मग थँक्यू. जरा कुठे मिळेल सांगा. तेच नाही मॅडम, हा? मग ठीक आहे. नाही कुठे नाहीये. हा, हा. मग सर कसं घेणार हो, सांगा ना. ऐका 2 असं मिनिटं. आपल्या आता आता ह्याच्यामध्ये कुणी हा हा महेंद्र जोशी आहेत ना, हे आमचे फार गुणी विद्यार्थी आहेत, अच्छा. त्याच्यामध्ये गुणी माणूस आहे. हा, तर हा त्या हा ठिकाणी त्यांचा मुलगा 30,000 रुपये खर्च करून शिकून आला. त्यांनी फक्त हातामध्ये पेपर हम्म. बघितला आणि वाचून दाखवला आणि लिहून घेतला. दॅट्स ऑल. हाय महेंद्र साहेब, जोशी हो साहेब, बरोबर बरोबर आहे, बरोबर आहे. असंच आहे ते. सब गोलमाल अच्छा. है हा भाई, सब गोलमाल है. गोलमाल आहे. सीधे रस्ते की टेढ़ी चाल है,
और जाके हा. अमोल पालेकर को मिलो. मग ठीक आहे. आपल्या क्लासमध्ये सगळ्यात कुणी लिहून घेतलेलं असेल तर कोण मला देईल का? त्याचा तुम्ही त्यांना विचारा. मी पण तेच सांगणार होते, कारण माझे बी 2-3 क्लास मिस झाले, बाहेर गेले होते मी. मी बी आज तुमचा सवाल करणार होते. सर बघा ना, विचार करा ना, काहीतरी द्या ना नाही नाही, सोर्स बिलकुल आम्हाला. नाही, बिलकुल कोणाकडे बिलकुल नाही. असेल नोट्स असेल तर एकमेकांना द्या बस. नोट्स पण कोण सर असेल काय? बोलतात ना, मी काय आता तुम्हाला शिकवतो की मी नोट्स वरती थोडी शिकवतो, माझ्या लक्षात आहे सगळं. पण सर कोणी तुम्ही नोट सर्व गुणी आहात हो, आम्ही वेडे होत थोडे. म्हणजे आम्ही एक पासंगाला पण पुरणारे नाही तुमच्या. असं काही नाही, असं काही नाही. परमेश्वराची तर कृपा कधी करा. कधी नेट मुळे बी जॉईन होऊ नाही शकत, म्हणून राहिले सर. ठीक आहे. एनिवे आता मला मुकेशभाऊला क्लास द्यायचा आहे. आता आपण पुढचं हे करूया. जाऊ नका कुठे. सर मी माझा अनुभव सांगू का एका मिनिटात? हा बोला. हा सर, माझा गेले 8 दिवस ना शोल्डर खूप दुखत होता उजव्या साईडचा. तर 64 नंबरचा जो तुम्ही सिम्बॉल दिलाय तो मी ड्रॉ पण केला बऱ्याच वेळेला कागदावरती आणि हवेत पण ड्रॉ केला आणि सारखा नजरेसमोर तो आणला आणि मला सर खूप छान त्याचा फरक पडलाय सर. माझं दुखणं थांबलं, लिटरली पूर्णपणे थांबलंय सर. छान, व्हेरी गुड. तर खूप छान त्याचे इफेक्ट्स आहेत सर. हो सर, धन्यवाद सर. सर चव्हाण मला मॅडम. हो का? हा बोला 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 मी बोला. गेल्या आठवड्यात तुम्ही जे शिकवलं होतं जोखीमचं रिस्कचं 66 नंबरचं कार्ड, आणि त्याच दिवशी रात्री मला फोन आला की कुडाळवरून की ते एका त्या मुलाचं मुलीवर प्रेम आहे, ती कोल्हापूरला, आणि यांचं 10वी पासून प्रेम होतं आणि तिच्या पत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर असं होतं की ती मुलगी पळून जाऊन लग्न करणार. आणि त्यांचं 7-8 वर्ष ते चालूच होतं त्यांचं, फोनवरून म्हणा किंवा भेटणं वगैरे क्वचित. तर त्या मुलीचा मामा मुलाकडे येणार होता. तर मी त्या मुलाची मावशी मला म्हणाली काही करा आणि काय हे होईल ते सांगा बघू. तर म्हटलं ठीक आहे, ही रिस्क आहे. मी त्यांना ते कार्ड पाठवलं आणि ते अशक्य ते शक्य जे तुम्ही कार्ड शिकवलत ना मागे त्या दिवशी, ते अशी 2 कार्ड पाठवली आणि त्या 2 कार्डाने मामा त्यांचे साखरपुडे गुढीपाडव्याच्या आधी 1 दिवस आले आणि सांगितलं की अगदी बार भरून आले होते की त्यांना वाटलं की हे निगेटिव्हच हे करणार. त्यामुळे मी माझं काय ते सांगतो तुम्हाला, मी ते जातो विचार करून सांगतो. आणि पाडव्याच्या दिवशी त्याने होकार दिला. ज्या मुलीच्या पत्रिकेमध्ये पळून जाऊन लग्न करण्याचं होतं ते आता तिचा 21 तारखेला, ह्या एप्रिलच्या 21ला तिचा साखरपुडा आहे आणि 1 मेला लग्न आहे. म्हणजे एवढं म्हणजे कार्ड क्विक काम करतं. सांगण्याचा उद्देश हा आहे की आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी मामाने आदल्या दिवशी मी त्यांना कार्ड दिलं आणि सांगितलं ते हे करा आणि विश्वास ठेवून केलं तर नक्की यश येईल, हे मात्र शब्द वापरले मी. धन्यवाद, धन्यवाद मॅडम. खूप अगदी म्हणजे खरंच हे म्हणजे एक जादूही आहे सर आणि असं आहे शॉर्टकट आहे. मॅडम, आम्ही तुम्हाला एवढी वर्ष ओळखतो. आता त्या ह्याच्यामध्ये तुमच्या हाताखाली वावरलेले लोक मुख्यमंत्री झाले म्हणजे विचार करा. हो सर, काय बोलले हो सर, 100% खरं आहे. चला मॅडम किती नंबरचे कार्ड आहे ते अशक्य ते शक्य? 65. बरं, 1 मिनिट. चव्हाण मॅडम तुम्ही जरा अभिप्राय घ्या. 1 मिनिट. चव्हाण मॅडम. हा सर. तर आता एवढं सगळ्यांनी सांगितलं, इतकं छान अनुभव आहेत सगळ्यांचे. हो पण तुमच्या तोंडून ऐकायला पाहिजे ना आपण. हो आहे ना, अनुभव आहेतच नक्कीच. आणि तुम्ही शिकवताय एवढं, आणि कोणी मराठीमध्ये शिकवणार नाही असं. आणि सिम्बॉल्स पण अगदी विश्वास, जसं माने मॅडमने सांगितलं तसं विश्वास ठेवून सर्व करा, तर तसंच घडेल. म्हणजे तर आता 7 कार्ड तुम्ही शिकवली आज. तर 7ही कार्ड इंटरेस्टिंग पण आहेत, चांगली आहेत. तर सगळ्यांनी वापरात आणा जे सरांनी शिकवलंय ते. आणि खूप अतिशय सुंदर सरांनी शिकवलंय आणि असं कोणीही शिकवणार नाही आजपर्यंतच्या ह्याच्यामध्ये. तर सर मी तुम्हाला खरंच नमन करते. थँक्यू सर. आशीर्वाद असू द्या. हा, आशीर्वाद असू द्या. काय सर, तुमचाच आशीर्वाद असू द्या आमच्यावरती. ठीक आहे, चला. आपलं हळदणकर मॅडम तुम्ही अभिप्राय करा आणि मग कुबल मॅडम समारोप करते. मुकेश भाऊ तुमचं म्हणणं काय? काय जेवताय का आता? नाही नाही सर, आज नाही. काय रोज जेवत बसताय आणि आम्ही इथे आपलं लेक्चर देतोय. नाही सर, मग थोडासा वेळ नाही मिळत ना जेवायला, लगेच रात्री 11:30 होतात. सर मला वाटतं काहीतरी आपल्या 11 हा 12वा लेक्चर आहे.
तर खरोखरच एक वेगळा शास्त्र तुम्ही आमच्यासाठी घेऊन आलात, कारण याच्या माध्यमातून मी तर म्हणते उपायाची जी कार्यशाळा एक प्रकारची झालेली आहे. कारण याच्या माध्यमातून आपण जातकाला उपाय देणार. आता मगाशी त्या मॅडम म्हणाल्या की शोल्डरसाठी त्यांनी उपयोग केला, त्याचा त्यांना फायदा झालेला आहे. तर अशा त्याचा एका कार्डाचा बऱ्याच अंगाने त्याचा उपयोग आपल्याला करता येतो. आणि हा एक वेगळा तुम्ही त्या ठिकाणी दृष्टिकोन देताय. ज्याला तुम्ही कार्ड वाचताय तेव्हा त्या कार्डला तुम्ही सगळ्या अँगलनी दृष्टिकोन देताय. तर ज्याला ज्या पद्धतीने तो कार्ड वापरायचा त्या पद्धतीने तो कार्ड माणूस वापरू शकतो. तर हा एक सर खरोखरच वेगळा तुम्ही आज या ठिकाणी विषय आम्हाला दिलेला. जसं चव्हाण मॅडम म्हणाल तशाच की खरोखर तुम्हाला माझं सुद्धा नमन की आपण हा सगळं आमच्यासाठी उपलब्ध करताय, सगळं आमच्यासाठी खुला करून देताय. ठीक आहे, जसं मगाशी वसईकर मॅडम म्हणाल्या की आता सर देत आहेत तर आपण वेळेत हजर राहणं गरजेचं आहे. आता आम्ही सुद्धा टाइम काढून बरोबर 7:30ची घंटी वाजली, गजर झाला की क्लासमध्ये शिरलो. आपल्याला हवा आहे तर थोडासा आपल्याला वेळ काढायला हवा. सरांना आपण जास्त आग्रह करणं त्या दृष्टीने मात्र बरोबर ठरणार, कारण सर सगळं विनामूल्य उपलब्ध करून देत आहेत. त्यांचा वेळ आपल्यासाठी ते देत आहेत. आणि आपण मात्र त्यांना जर असं त्यांच्याकडे लक्ष, जर त्यांच्या क्लाससाठी आपण जर वेळ काढणार नसू तर तो आपल्यासाठी एक दुर्भाग्य ठरेल. तर सर सगळ्यांच्या वतीने खरोखर मी तुमचे या ठिकाणी आभार मानतो परत एकदा. धन्यवाद. धन्यवाद. हळदणकर मॅडम, तुम्हाला हॅलो हळदणकर मॅडम. हो सर. हो सर, बोला. बोलते सर. येस. नमस्कार सर. नमस्ते. 2-3 विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मांडले. तृप्तीने गेल्या वेळेस सुद्धा आपला अनुभव सांगितला होता. आज त्यांच्या अनुभवाला जोडून आणखी एका विद्यार्थिनीने आपला अनुभव जोडलेला आहे. मी असं म्हणेन सर, अनुभव ही एक संपत्ती आहे की जी प्रत्येक प्रयत्नाबरोबर दुप्पट होत असते. यशस्वी होण्यासाठी एक पात्रता लागते. हे जरी खरे असलं तरी अनुभवाचं पारडं हे जड असेल तर कमी पात्रतेचा माणूस सुद्धा आपल्या अनुभवाच्या जोरावर यश भरून काढू शकतो. म्हणजे अनुभवातून शिकत शिकत जो यशाचे आखाडे बांधतो तोच खरा शेवटी जिंकतो. हे तुमच्या शिकवण्यातून आणि तुमच्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून नेहमीच सिद्ध होत असतं. बाकीचे आपण इतकी लेक्चर्स घेतली, पण आत्ताची जी जिगूची लेक्चर्स आहेत त्या जिगूच्या लेक्चर्समध्ये आपण पूर्ण कोर्स पूर्ण केला नसताना सुद्धा विद्यार्थी त्याच्यात असे झोपून जाऊन तडाखेबद्दल त्याचं हे चालवलंय की आपल्याला ह्या सिम्बॉलचा उपयोग होणारच होणार. या दमदार प्रयत्नांनी या रिंगणात उतरलेले आहेत आणि म्हणूनच तेवढी मनामध्ये जिद्द ठेवली आहे आणि त्या जिद्दीच्या जोरावर सर हे अनुभव येत आहेत. अर्थातच हे अनुभव येण्यासाठी तुम्ही सुद्धा तेवढ्याच जिकिरीने आम्हाला शिकवताय. कारण प्रत्येक वेळी तुम्ही सांगताय, आता त्या मंदाकिनी मॅडम फार रिक्वेस्ट करत होत्या, त्याचं कारण हेच आहे की हे नॉलेज आपल्याला कुठेही मिळत नाही. आता सर तुम्ही आज 7 कार्ड इंट्रोड्यूस केली. 7ही कार्ड इंट्रोड्यूस करताना तुम्हाला मनाची अभ्यासाला असं वाटतंय, अरे हे कार्ड पण खूपच उपयुक्त आहे. आणि ते करत असताना आपल्या मनामध्ये कोणासाठी हे कार्ड वापरता येईल ही प्रतिमा तयार होते. म्हणजे इतकं अल्पावधीमध्ये त्या कार्डाची उपयुक्तता आपल्या मनामध्ये साकार होते. इतकी चांगली ही विद्या आहे. प्रत्येक कार्डातून, म्हणजे आज जी कार्ड शिकवली सर, त्याच्यातून कानावर होणारे परिणाम, अंगठ्यावर होणारा परिणाम, आत्म्याचं पुनर्वसन, हे तर कार्ड अतिशय महत्वाचं सांगितलं की आपला आत्मा ज्याच्यामध्ये संतुष्ट होत नाही आणि जे जे आपल्याला हवं हे पुन्हा त्याच्याशी कनेक्टिव्हिटी मिळवायला पाहिजे, अशी जेव्हा आपल्या मनामध्ये जिद्द निर्माण होते तेव्हा या कार्डाचा उपयोग करून आपण आपला प्रोग्रेस साधू शकतो. आणि तुम्ही एक शब्द खूप चांगला वापरलात सर, सुगंधी आणि नाजूक आयुष्य याच्यातून जगायला मिळतं. म्हणजे हा आत्मा आणि सुगंधी आयुष्य याचं कनेक्टिव्हिटी इतकी सुंदर सांगितली की कोणीही त्याचा अनुभव घ्यावा आणि आपलं जीवन सुंदर बनवावं, असं या जिगू कार्डातून साध्य होतं. त्यानंतर
संश्लेषणात्मक असं जे 74वं कार्ड तुम्ही शिकवलं सर, की 2 चांगल्या उद्देशाने एकत्र आलेली माणसं त्यांची चांगली एनर्जी घेऊन नवनिर्मिती काहीतरी निर्माण करतं असं हे सांगणारं कार्ड हे सुद्धा खूपच अद्भुत आहे. तर याचा उपयोग आहे बॉडी पार्टच्या फेसवर. म्हणजे बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावरची माशी उडत नाही म्हणजे त्याच्याकडून काही होणार नाही असं नाही, पण त्याला कुठून तरी चांगली एनर्जी मिळणं ही गरजेची असते. ती एनर्जी जर अशा कार्डातून मिळाली आणि त्याचा चेहरा जर बोलका झाला आणि त्याच्या चेहऱ्यातून काहीतरी आपल्याला साध्य करता आलं तर हे केवढं तरी गुह्य ज्ञान ह्या कार्डातून माणसांपर्यंत पोचतं. तर ही खूपच, आणि एका मॅडमने उल्लेख केला की कन्या राशीसारखं हे कार्ड म्हणजे दोन एनर्जी एकत्र येऊन चांगली नवनिर्मिती, सृजनात्मकता असं ह्याच्यातून निर्माण होतं. ही खरोखरच चांगली कल्पना आहे. आणि त्याच्यानंतर हासू हे कार्ड आपण सांगितलं की त्याच्यामध्ये गोंधळलेली गोष्ट क्लिअर होते, नाती गोती गुरफटलेली असतात क्लिअर होत नाही, ती क्लिअर होतात. तर या अशा कार्डाने किंवा मुलं आपली लांब आहेत त्या मुलांच्या मनामध्ये आपल्या भावना पोचू शकत नाही, ती मुलं आपल्यापासून दुरावलेली असतात, नाती दुरावलेली असतात, अशा कितीतरी समस्या घेऊन माणसं जगत असतात. या प्रत्येक जगण्यावर जिगू हे त्याचा उतारा आहे. तेव्हा या शेवटची 2 कार्ड अशी तुम्ही सांगितली की थ्राईव्ह म्हणजे माझी प्रगती होत नाही, या प्रॉब्लेमसाठी मी काय करावं, अडथळे जीवनातले काढण्यासाठी मी काय करावं, माझं लग्न अडकतंय किंवा मला ग्रीन सिग्नल मिळत नाहीये, नोकरी लागत नाहीये, असे भयंकर पुष्कळ प्रॉब्लेम या जीवनामध्ये माणसाचे आहेत. तर या सगळ्यासाठी सुद्धा तुम्ही हे जे थ्राईव्हचं कार्ड सांगितलं ते अतिशय म्हणजे सहज कुणीतरी वापरावं आणि त्याच्यातून आपली समस्या मिटवावी, इतकं सुंदर. आणि शेवटचे जे आपण घरात स्थिरता यावी, तर म्हणजे प्रत्येक कार्डाचा योग्य अर्थ लावून घेतला पाहिजे. लहान बाळ मस्ती करतं म्हणून त्याला जर हे वापरलं तर त्याची उपजत दिलेली त्याला जी देणगी परमेश्वराने दिलेली आहे ती स्थिर करण्यासाठी हे कार्ड वापरायचं नाही, पण अवाजवी एनर्जी खर्च करणाऱ्या माणसासाठी आपण हे निश्चित वापरू शकतो. पण त्याच्यासाठी ग्रोनअप विद्यार्थी असणं हे महत्वाचं आहे. अगदी बाळ असताना हे वापरणं योग्य नाही. तर अशा अनेक कृत्या आणि योग्य मार्गदर्शन देत आज ही 7 कार्ड आपण इंट्रोड्यूस केली, त्याचे प्रत्येक अवयव सांगितले आणि त्याचा योग्य वापर सांगितला. तेव्हा कोणत्याही अयोग्य वापर न करता, म्हणजे मला हे कार्ड सांगतानाचा खूप चांगलं असं वाटतं की त्याची कुठेही बॅड एनर्जी आपण प्रज्वलित करायची नाही, तशी करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याकडून फार मोठे गुन्हे घडतील. तर प्रत्येक वेळी याची तुम्ही जाणीव करून देता की ही चांगली परमेश्वरी कार्ड आहेत, त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करा आणि तसेच आम्ही सगळे सण करू याची मी आमच्या विद्यार्थ्यांकडून आपल्याला ग्वाही देते. आणि आजचं लेक्चर खूप चांगलं झालं, खूप चांगले प्रश्न आले आणि खूप चांगले अनुभव. धन्यवाद. सर एक मिनिट, मी आता हे जे मला अनुभव सांगितले ते सगळे मोफत, कारण काय की तुमच्याकडनं आम्ही मोफत शिकतोय. आपण देवाचा प्रसाद आपण घेतो, देवाचा प्रसाद आपण देवाचा प्रसाद आपल्याला मिळतो, तो आपण सगळ्यांना वाटतो आणि सगळ्यांना वाटलं त्यांना जो आनंद, तोच मी हा आनंद आहे तुमच्याकडनं फुकट शिकून सगळ्यांना मोफत त्यांचा आनंद जीवनात निर्माण करते आणि त्यामुळे माझ्या जरा चांगल्या कर्मात भर घालते. हे मला सांगायचं होतं की काही त्यांच्याकडे काही पैसे घेत नाही. थँक्यू मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद. कुबल मॅडम समारोप करा तुम्ही. होय सर, करते सर. नमस्कार. आणि चव्हाण मॅडम, मुकेश भाऊ, हायदनकर मॅडम, तुम्ही तर अगदी खूप छानच म्हणजे नेहमीप्रमाणे डिटेलमध्ये जसं सर बोलले त्याच भाषेत म्हणजे अभिप्राय दिलाय. तरी सुद्धा आता मी माझं नेहमीप्रमाणे थोडक्यात म्हणजे त्यांना कुठलं ते कलर काय आहे ते सगळं सांगते. आता जास्त वेळ नाही घालवत. तर आज आपण सर्वात प्रथम सेरेनिटी नावाचं म्हणजे शांतता त्याचा अर्थ आहे आणि ते जिगू ट्रान्सलेशन आडू ADU असं आहे आणि ह्या कार्डचा कलर येल्लो आहे. अमेथिस्ट
हे रत्न किंवा काय स्टोन म्हणा, आणि त्याचा क्रिस्टल अंमल कानांवर आहे, हा इयर्सवर आहे. म्हणजे त्या कार्डचा कलर असं नाही म्हणता येणार, पण म्हणजे तुम्ही येलो कलर ह्या सेरेनिटी ह्या कार्डसाठी वापरू शकता. मग नंतर दुसरं कार्ड आपण सिम्प्लिफाय म्हणजे सोपे करणे, जिबू ट्रान्सलेशन त्याचं के आय असं आहे. त्याचा कलर लाईट ब्ल्यू आहे आणि त्याचं ते क्रिस्टल किंवा स्टोन चॅल्सेडोनी CHALCEDONY हा, आणि त्याचं टोजवर म्हणजे पायाची बोटे असं म्हणता येईल ना त्याला, अंगठा म्हणजे अंगठा अंगठा, हा अंगठा म्हणजे टोज हे त्याचं शरीरावर अंमल होणार अंमल आहे, आहे. म्हणजे टोजवर. Yes. हा, आणि मग 73 नंबरचं आहे. हे तर सगळ्यांचं लाडकं आणि खूप छान आहे, सगळ्यांनी वापराच असंच मला पण वाटतंय. सोल रिइंटिग्रेशन म्हणजे आपल्या आत्म्याचं पुनरेकीकरण. म्हणजे ह्याच्यात सरांनी तर सांगितलंच, मी अजून मला एकच शब्द वापरा वाटतो की ह्यानी आपण हायर सेल्फची पण म्हणजे कनेक्शन होऊ शकतं, आणि मग ते कनेक्शन झालं की ऑटोमॅटिकच आपला आत्मा चं पुनरेकीकरण म्हणजे आपण खूप प्युअर सोल, डिवाइन सोल ज्याला म्हणतो ना, आणि मग आपले कार्य ऑटोमॅटिक शुद्धच होणार, कारण आपला आत्माच शुद्ध झालाय ना. आणि तर मग त्याचं रिटाना RITANA हे त्याचं जिबू कीवर्ड झालं, आणि त्याचा कलर आहे डार्क ब्ल्यू. त्याचं रत्न आहे लापिस लाजुली, आणि स्पायनल हा आणि स्पायनल कॉर्डवर त्याचा अंमल आहे. त्याच्यानंतर 74 नंबरचा आहे सिंथेसिस संश्लेषण असं त्याचा अर्थ आहे. कालू KALU असं त्याचं जिबू कीवर्ड आहे, आणि आपण म्हणजे कन्या राशीचा पण उल्लेख केला, म्हणजे त्याचा येतं कन्या राशी ते, कारण ते दोन असं जोडलेले आहे ना ते. आणि त्याचा कलर आहे लव्हेंडर क्लिअर कॉर्ड्स, हे क्रिस्टल झालं, आणि चेहऱ्यावर अंमल आहे, फेसवर म्हणजे. आणि 75 नंबर आहे टँडेम कनेक्शन सलग जोडणी. हसू हे त्याचं जिबू कीवर्ड झालं. ग्रीन कलर आहे. जेड हे रत्न आहे, आणि आईजवर म्हणजे डोळ्यावर त्याचा अंमल आहे. त्याच्यानंतर 76 नंबर थ्राईव्ह भरभराट त्याचा अर्थ आहे. टीना हे जिबू कीवर्ड झालं. पण हे पण तुम्ही अगदी छान सांगितलं, म्हणजे ज्याच्याबद्दल सांगता येतं तुम्ही सांगताय. गुरुग्रहाचा अंमल, कारण ज्याचा गुरुग्रह पॉवरफुल आहे तर म्हणजे गुरु ग्रह वाढच करतो ना, म्हणजे काय म्हणायचं, वृद्धी भरभराटच वृद्धी करतो. वृद्धी हा, वृद्धी वृद्धी करतो, म्हणजे भरभराट. त्या कार्डचा अर्थच भरभराट आहे, म्हणजे गुरुग्रहाच्या अंमलाखाली समजा आपण हे कार्ड हे केलं तरी पण चालेल ना. आणि ग्रीन कलर आहे. जॅस्पर ते रत्न आहे, आणि रिपकेज म्हणजे आपली काय बरगडी फासाळी काय म्हणायचं त्याच्यावर अंमल आहे. आणि मग आजचं शेवटचं कार्ड आहे आपलं ट्रँक्विलिटी म्हणजे स्थिर चित्तता. मोमिना MOMINA हे त्याचं जिबू कीवर्ड झालं. पर्पल कलर आहे. कार्नेलियन क्रिस्टल आहे, आणि बॅक ऑफ नेक अँड आर्म्स म्हणजे त्या बॉडी पार्टवर त्याचा अंमल आहे. म्हणजे सर तुम्हाला आता मी एकच मला सांगा वाटतं, जसे जसे ते कार्ड संपत आले ना, मला म्हणजे खूप असं हे वाटतंय हा क्लास खूप कंटिन्यू राहावा. आणि इतकी त्या कार्ड मधनं तर येते, पण शिकवताना पण इतकी पॉझिटिव्ह एनर्जी, आणि सगळेच तुमचे क्लास नो डाऊट छान आहे, खूप उच्च लेवलचे, म्हणजे एवढ्या ह्याच्यात आम्ही या जन्मात शिकलो हे आम्ही आमची धन्यता मानतो. पण त्याच्यात हा क्लास खूपच, ह्याच्याबद्दल कुठंही काहीही ना लिटरेचर मिळतंय ना हे मिळतंय. आणि तुम्ही तर इतके असे म्हणजे असे घाई करत नाही, काही नाही. आपलं आज होतं की चला 10 कार्ड घेऊया, पण कधीच आपले 10 नाही, आपण 5, 6, 7 ह्याच्यावर काही गेलोच नाही. हो नाही म्हणजे होत. अगदी शांत चित्ताने सगळ्यांना समजेल अशा भाषेत तुम्ही शिकवत आहात, त्याच्यासाठी खूप 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 म्हणजे कोटी कोटी धन्यवाद. थँक्यू हॅट्स ऑफ टू यू अँड Thank you. युअर सोल. धन्यवाद. आणि आमच्यासाठी तुम्ही एक पॉवरफुल एंजलच आहात सर. ही विद्या पण नाही मी नाही आहे ना, सामान्य माणूस म्हणजे आहे. ऐका ना, मी एकटी नाही, इथे बसलेला प्रत्येक जण अभिप्राय देऊ इच्छितोय. म्हणजे सगळ्यांना, मला असं नाही वाटत की एक पण व्यक्ती अशी असेल ज्यांनी वापरलं की त्यांना त्याचा म्हणजे काय म्हणतात इफेक्ट मिळालाच नाही. मिळतोच, म्हणजे ती, कारण ती विद्याच तशी आहे ना. फक्त विश्वास मात्र हवा. जर तुम्ही अशी म्हणजे टेस्टिंग करायला गेलात, परीक्षा घ्यायला, अरे बघूया, तर नक्की 100 नाही 1000% नाहीच येणार तुम्हाला रिझल्ट. पण जर तुम्ही अगदी म्हणजे शांत प्युअरली असं केलं तर त्याचा रिझल्ट मिळतो. आता मी माझे सांगत नाही, माने मॅडमनी पण ते छान सांगितलं 65 आणि 66 नंबर, तर ते राईट ऍक्शन आणि काय रिस्क
आणि आपल्या तृप्ती मॅडमनी पण खांद्यासाठी 64 नंबरचं रेझिलियन्स, आणि मी सुद्धा वापरते. आणि ज्या ज्या लोकांना आजपर्यंत दिलं ना, कुणाचाच असं नाही, म्हणजे हा फीडबॅक येतोच की काय म्हणजे जादूच, ते शब्द काय वापरतात की हे ह्या कार्ड मध्ये काय जादू आहे. मी म्हटलं आमची काही नाही, आमच्या सरांनी आम्हाला शिकवलं आणि ते आम्ही फक्त तुम्हाला सुपूर्द करतो आणि चांगल्या मनाने, आणि ते पण चांगल्या मनानेच उपयोग करतात. म्हणून होतो सर, खूप 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 थँक्यू. पण ते कार्ड संपत आले आता, मला जरा हे वाटतं तुम्ही लवकर एंजल पण लवकर सुरू करा हे संपल्यावर. ही मी सगळ्यांतर्फे तुम्हाला नम्र विनंती करते. थँक्यू थँक्यू पहिलं म्हणजे थँक्यू. बोटावरून भविष्य कसं हा सांगायचं हा, ते तर आहे ना आपलं, ते बरोबर, ते महत्वाचं आहे. हो. आणि मग ते संपत आलं, एक एक संपत आलं की हे कसं कंटिन्युटी राहील. एंजल शिकवलं ना, आता आपण ही एंजल्सचीच म्हणजे रिलेशन आहे ना यांचं इथं पण, आणि मग ते एंजल शिकलं की अजून सगळ्यांना जास्त ते प्रभावी होईल. त्याच्यासाठी थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद. थँक्यू मॅडम, थँक्यू सगळ्यांना, धन्यवाद सगळ्यांना, शुभरात्री.